मित्रो नमस्कार. माझं नाव प्रकाश प्रभाकर परुळेकर व आज आपण गप्पागोष्टी करणार आहोत माझे मित्र श्रीयुत पंडित राणे यांच्याशी. हा जो आजचा गप्पागोष्टीचा कार्यक्रम आहे तो आयोजित केलेला आहे आर्य चाणक्यनगर ज्येष्ठ नागरिक संघ कांदिवली पूर्व मुंबई यांनी यूट्यूबवर त्यांच्या चॅनलवर. जे कार्यक्रम बघतात त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करावा. आजच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे राणेंचं जे 76 वर्षाचं जीवन आहे ते यशस्वी व प्रेरणादायी असंच आहे व आपण गप्पागोष्टीद्वारे त्यासंबंधी त्यांच्याकडूनच माहिती करून घेणार आहोत. त्यांना असलेली समाजकार्याची आवड, आस्था व त्यांनी त्या अनुषंगाने केलेली विविध कामे याचीसुद्धा आपण त्यांच्याकडनं माहिती करून घेऊच. राणे, तुझाच आपल्या गप्पागोष्टीच्या कार्यक्रमात स्वागत. राणेची व माझी मैत्री 50 वर्षापेक्षा अधिक काळाची. ते 1964 साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बॉम्बे सेंट्रल ब्रँचला त्यांनी सर्व्हिस सुरू केली. मी सुद्धा 65 साली त्याच ऑफिसमध्ये लागलो व तेथून आमच्या मैत्रीला सुरुवात झाली. 1972च्या सुमाराला राणे कांदिवलीला अशोकनगरमध्ये देवव्रत कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये राहायला आले. मी सुद्धा त्यांचा शेजारी म्हणून त्यांचं जीवन मला जवळून बघावयास मिळाले. आपण गप्पागोष्टीद्वारे त्यांच्याकडनं ही माहिती मिळवणार आहोतच, परंतु त्यांच्याविषयी मी थोडीफार माहिती देतो ती उपयोगी पडेल. राणेंचा जन्म हेंदळे ह्या गावी छोट्याशा देवगडजवळ कोकणात झाला. आई वडील भावंडांबरोबर त्यांचं बालपण 7वीपर्यंतचं शिक्षण त्यांनी तेथेच घेतले. जवळ शाळेची सोय नसल्यामुळे पुढे त्यांना मुंबईला काकांकडे लॅमिंग्टन रोड येथे ग्रँट रोडला यावे लागले. हुशार होते. 11वीला त्यांना चांगले मार्क पडले, फर्स्ट क्लास मिळाला, परंतु पुढील शिक्षण त्यांना परिस्थितीमुळे घेता आले नाही. पुढची 2 वर्ष म्हणजे ते संज्ञान नव्हते तरीसुद्धा त्यांनी काही छोटी मोठी कामे केली व 18 वर्ष पूर्ण होताच त्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बॉम्बे सेंट्रल ब्रँच येथे क्लेरिकल म्हणून या पोस्टमध्ये त्यांनी पदार्पण केलं व पुढे 43 वर्ष रिझर्व्ह बँकेमध्ये सर्व्हिस केल्यावर ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चीफ जनरल मॅनेजर ह्या उच्च पदापर्यंत त्यांनी प्रगती केली. अनेक जबाबदाऱ्या त्यांनी लिहिल्या पार पाडल्या. पुढे त्यांना समाजकार्याची आवड होतीच व त्यावेळेला अण्णा हजारेंची लोकपाल बिल मुवमेंट जोर धरला होता. त्यामध्ये राणेने सहभाग त्यांचा मोठा होता. अशोकनगर अत्रेकट्टाच्या स्थापनेपासून तर विविध कार्यक्रम करण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा. असं त्यांचं जीवन. आज आपण त्यांच्याकडनंच त्यांच्याविषयी माहिती करून घेऊया. राणे, आता आपण गप्पागोष्टीला सुरुवात करूया. तुझं राणे, मी पंडित राणे म्हणून सर्वजण तुला ओळखतात, परंतु तुझं नाव हरिश्चंद्र विष्णू राणे पंडित कसं लागलं तुला? म्हणतोस प्रकाश, ते बरोबर आहे. माझं नाव हरिश्चंद्र आहे, माझ्या पंजोबांचं आहे. पण मला असे माझे जुने लोक, काका, मामा, दादा सांगतात की माझी जी एक चुलत आजी होती ती मला काहीतरी प्रश्न विचारायची आणि तिला मी जी उत्तरं द्यायचो तर तिला वाटायचं हा फारच विद्वान आहे, म्हणून ती मला पंडित म्हणायला लागली आणि मग ती उपाधी मला कायमची लागली. आता तुझं मुंबईचं जीवन वगैरे आम्ही जवळून बघितलेलं आहे, पण तुझं बालपण जे तिथे गेलं ते कसं काय, त्याच्याबद्दल थोडी माहिती सांग. ते काय आहे, माझा जन्म तू सांगितल्याप्रमाणे हिंगळे का कोकण देवगड तालुक्यात झाला. त्या गावाचं पहिलं महत्त्व सांगतो. त्या गावामध्ये नागा गोरेंचा सुद्धा जन्म तिथेच झाला. जे अँबॅसेडर होते आपल्या युकेचे, जनता गव्हर्नमेंटच्या अग्रावी, अशा त्या माझ्या गावामध्ये. पण एक खेड आहे त्या अक्षरशः खेड आहे की जिथे फक्त बैलगाडी अवेलेबल होती. शाळा पण नव्हती, अक्षरशः आमची शाळा पण नव्हती. तुला सांगायचं आणि ते माझ्याला शाळेत जेव्हा माझं नाव घातलं तेव्हा ते खापरी आणि पहिली इथे अगदी जे मांगर किंवा गोठा म्हणतो ना, अशा ते का मांगरात गोठ्यामध्ये आम्हाला जागा दिली होती आणि त्या गोठ्यामध्ये माझी पहिली 2 वर्ष गेली. नंतर 7वीपर्यंत आमचं जे देऊळ आहे त्या देवळाच्या मागे जी धर्मशाळा आहे त्या धर्मशाळेमध्ये आम्ही खाली मांडी घालून बसायचो आणि जिथे माझं 7वीपर्यंत शिक्षण झालं.
आता 7वीपर्यंत तुझं तिथे शिक्षण झालं, तू घरामध्ये मला वाटतं मोठा भाऊ, आणि तुला वडिलांना वगैरे मदत करावी लागत असेल, कारण शेतकरी कुटुंब हो, तुमचं. शेतकरी गाव जे जे शेतकरी आहेत त्यांच्या मुलांना कामं ही करावीच लागतात, कळलं की नाही. आणि आमची तर भात शेती होती, उन्हाळी शेती पण करायचो आम्ही, आमची माडाची झाडं होती आणि गाई बैल म्हैस होतं, त्यामुळे बारीक सारीक कामं आम्ही करायची. ही सगळी कामं मी करायचो हे सगळी. पण माझ्या वडिलांचं एक होतं, शिक्षणाला त्यांचा फार लक्ष असायचं, माझा पोरगा शिकला पाहिजे ही त्यांची एक इच्छा होती. म्हणून त्यांनी काय केलं होतं, मला शाळेत तर माझ्यावर त्यांचं लक्ष असायचं, कुठे काय कार्यक्रम असेल काय भाषण असेल तर मला तो वेळ मिळाला तर ते स्वतः बघायला यायचे. पण त्याने सगळ्यात मोठं एक काम केलं होतं की आमचे जे गुरुजी होते किंवा आम्ही त्यांना मास्तर किंवा गुरुजी म्हणायचो, त्यांना फार मान असायचा गावामध्ये, त्या काळातली गोष्ट आहे. तर ते आमच्या घरापासून एक 10-12 4-5 घरं वगैरे सोडून राहायचे. तर तिथे मला आपल्या संध्याकाळची सगळी कामं झाली की ते मी तिथे मला सोडायचे आणि तिथेच राहायला सांगायचे वगैरे. त्यामुळे त्यांचा जो शिक्षकांचा सहवास मिळाला त्यामुळे म्हणजे पक्क्यातली मराठी भाषा सुधारली. आणि त्याने मला पुष्कळ गोष्टी रूपाने बोलायचं कसं, अंकगणित कसं वगैरे, त्यावेळी अंकगणित होतं वगैरे 7वीपर्यंत, बीजगणित वगैरे असं नव्हतं, ते त्याने शिकवलं. तेव्हा माझ्यावर फार मोठा परिणाम झाला. तू त्या शाळेमध्ये वगैरे होता, आपल्या ज्या ट्रिप्स काढतात त्याचा उद्देश असतो म्हणजे आपल्याला बाहेरच्या जगाची माहिती व्हावी. तिथे असे ट्रिप वगैरे ते काय होतं, हे छोटंसं गाव आमचं, एवढं छोटंसं गाव तुला आम्ही सांगितलं, दोन्ही बाजूला असे तिन्ही बाजूला डोंगर, त्या डोंगराच्या पलीकडे समुद्र, अरबी समुद्र तुमचा, आणखी एका बाजूला ती खाडी ज्याला म्हणतो तुम्ही नदी म्हणू शकता, असा तो आमच्या गावात वसलेला होता. त्यामुळे त्याच्या बाहेर आम्ही कधी जातच नव्हतो, जगही माहिती नव्हतं. जास्तीत जास्त तू सर म्हणतो आम्ही वनभोजन करायचो, कारण त्या गावामध्ये इतकी जंगलं असायची ना, तर आम्हाला आमचे गुरुजी जंगलात जायचे. त्या जंगलामध्ये मुलांचं काम असं दगड कोंडे गोळा करून, लाकडं बिकडं गोळा करून ते चूल पेटवणं आणि मुली जेवण करणं, हा एक प्रकारचा एक 5वी 6वीपर्यंत हा आमचा प्रोग्राम नेहमी असायचा. पण 7वीला मात्र आमच्या शिक्षकाने एक मोठी ट्रिप काढायची ठरवली, विजयदुर्गचा किल्ला आणि देवगड ते विजयदुर्ग बोटीने प्रवास करायचे. हे आम्हाला खरंच मेजवानी होती, आम्ही बोटीने जाणार पण सगळ्या गावात अगदी जवळजवळ काय आम्ही एवढी प्रसिद्धी केली होती. पण प्रश्न होता तो पैशाचा. तो एक असा एक प्रसंग घडला की आमच्या शाळेला रंग काढण्यासाठी जिल्हा पंचायत असते ना, त्यांनी पैसे दिले होते 33 रुपये. ते आम्ही मुलांनी रंग काढला, मुलींनी वगैरे, ते पैसे आम्हाला मिळाले आणि थोडेसे इकडे तिकडे घरच्या लोकांनी गोळा करून ती एक आमची छान मोठी ट्रिप झाली. बोटीने गेलो, मी परत आलो. माझ्या वडिलांना वाईट वाटलं होतं, कारण पैसे त्यांना मला पाहिजे तसे देता आले नाही म्हणून, एक तर त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी पण आलं. पण हे प्रसंग घडतात. आता तू तिथे हेंद्रासारख्या लहान गावी होता, आपलं मन कसं असतं, जे काय आपण बघतो ते आत्मसात वगैरे करतो. कोणाचं भाषणवरती छाप पडली का तुझ्यावरती, का ऐकलं कोणाचं काहीतरी? ते एक होतं. पण त्याच्या अगोदर आणखी एक प्रसंग घडला, तो पण तुला सांगतो आणि मग तुला भाषणाचं सांगतो. एकदा काय झालं की तुला म्हणजे आम्ही शेतकरी असल्याने आमच्याकडे पैसा असा नसायचा, पण तू म्हणशील आमच्याकडे 2 वर्षाचं धान्य, भात, नाचणी, सगळ्या प्रकारची कुळीद, उडीद ही जी पिकं आहेत ना कोकणात, ती सगळी भरपूर असायची. नारळ, आम्ही तेल वगैरे आम्ही स्वतःचंच काढायचो वगैरे, शेंगदाणे आमचं स्वतःचं. त्यामुळे तसे आम्ही समृद्ध होतो म्हणायला हरकत नाही. पण आता ते पैसा मिळण्यासाठी एकदा वडिलांनी मला सांगितलं, अरे तू मिरच्या घेऊन जा. आणि चुलत भाऊ चालला होता आणि त्या मिरच्या आचरा म्हणून गाव आहे तिथे मागे, आचरा गाव आमच्या गावापासून 15 किलोमीटर. ते 2 डोंगर चढून जायचं, 2 डोंगर उतरायचे. आणि वडिलांनी त्याला सांगितलं होतं, हे विकून आलेल्या पैशातून त्याला एक पाटलन घेऊन दे, म्हणजे हाफ पॅन्ट दिला, पाटलन हा शब्द मालवणी होता, आणि त्याला खायला वगैरे. तुला सांगून खरं वाटणार नाही, 12-1 वाजले तरी आम्हाला एकही कस्टमर मिळाला नाही वगैरे, थोडं वाईट वाटलं. पण आज मला ते उमगते आहे ते कस्टमर, की हे कृषी कायदे जे नरेंद्र मोदी सरकारने केलेले आहेत ना, की शेतकऱ्यांच्या मालाला एक प्रकारचं म्हणजे मालाला बाजार मिळायला पाहिजे, ते विकत घेणारे लोकही पाहिजे. आणि किंमत जे MSP म्हणतात, मिनिमम सेल प्राईस, याची काय किंमत आहे हे त्या काळात मला म्हणतात आज उमगतं. फार मोठे महत्त्वाचे ते कायदे वगैरे आहेत ते आहे. नंतर तू दुसरा प्रश्न विचारलास की तुला, तर मी सांगितलं गावाच्या बाहेर गेलो नव्हतो, पण कुणकेश्वर हे पवित्र स्थान तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. समुद्रकिनारी महादेवाचं मंदिर आहे आणि तिथे महाशिवरात्रीची जत्रा भरते आणि त्या जत्रेला पुष्कळ लोक येतात. मी त्या गावातले, देवगड तालुक्याच्या आजूबाजूच्या गावातले लोकंसुद्धा तिथे पुष्कळ येतात. मग त्या जत्रेला मी गेलो, तो माझ्या मामाचं कलिंगणाची शेती होती आणि वांगी ते घेऊन आला होता. आणि त्याचवेळी तिथे एक तंबूमध्ये सिनेमा दाखवत होते.
तर मला मी मामाला सहज बोललो, मामा मी सिनेमाला जाऊ काय? तो म्हणाला पैसे नाही देणार, तू एक काम कर. मामाने कलिंगड घेतलं, ते कापलं, स्लायसेस केलं, एका ताटामध्ये ठेवलं, त्याला भेशी म्हणतात, मालवणीमध्ये भेशी, त्या केल्या आणि ते ताट म्हणजे घेऊन तुम्ही 1 पैशाला 2 त्याची मला आता आठवत नाही ते वगैरे, ते मी आपलं 1 पैशाला 2 घ्या 3 घ्या सारखं फिरत होतो. ते फिरता फिरताना एका ठिकाणी फार मोठी गर्दी पाहिली आणि आवाजही काहीतरी येतो. तर मला आठवण आहे काय चाललं आहे वगैरे. तर आणि ते आपलं माझी ते 5वी-6वीची मूर्ती पण एवढी कमी होती ना, तर मी सगळ्यांच्या त्या तिकडे वाट काढून सरळ पुढे जाऊन असा उभा राहिलो. तो एका स्टेजवरती एक देखणा आणि उमदा माणूस बोलत होता, इतकं सुंदर मराठी बोलत होता. मला वाटलं अरे वा, असं म्हणून एक क्षणभर मला काही कळलं नाही. मला छान बोलतोय, मनात विचारायला असं आपल्यालाही बोलतात. ते भाषण सगळे लोक जायला लागले, तर मी विचारलं कोण येऊ? म्हणजे ते म्हणाले अरे हे बॅरिस्टर नाथ पै आपल्या त्याचे खासदार सिंधुदुर्ग, त्यावेळी रत्नागिरी जिल्हा, त्याचे खासदार, ते दिल्लीत जे काय कायदे होतात ते लोकांना मतदारांना समजावण्यासाठी, पण ते मला भाषण आवडलं होतं आणि डोक्यात त्यावेळी बॅरिस्टर नाथ पै सारखं आपल्याला बोलता आलं पाहिजे ही माझ्या मनात त्यावेळी एक इच्छा होती. तू आता 7वी फायनल परीक्षा पास झालास, जवळ चांगली सोय नव्हती, तर आता तुझ्या वडिलांना वगैरे तो प्रश्न पडला असेल, आता याचा खंड पडतो की काय एज्युकेशनमध्ये? ते तुला मी अगोदर सांगितल्याप्रमाणे खाडीच्या पलीकडे शाळा हायस्कूल होतं, तिथे जाणं शक्य नव्हतं. फी बी आणि इतर खर्च वगैरे वडिलांना जरा पैशाच्या दृष्टीने शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी काय केलं, आमचे जे काका होते त्यांना न विचारताच मला माझं पार्सल एक दुसरे काका त्यांच्यावर सरळ पाठवून दिलं. कळलं का? हे भाऊच्या धक्क्यावर येऊन त्यांनी मला त्या बॅडमिंटन रोडच्या टोप्याला मी दाखवलं. जाते मी ही तिथे मूर्ती दिसते, त्या 3रा माळा तुझे 3रा माळा म्हटल्यानंतर मी हॉल माझे काका केवढे मोठे असणार. खरं आमचं गावचं घर म्हणजे कसं घरं वगैरे सगळं. आणि मग त्या ह्याच्यामध्ये मी काकांकडे गेलो आणि तिथे गेल्यानंतर किंवा खरं वाटणार नाही जे लोक म्हणतात माझा काका काकी माझी चुलत भावंड याने मला आपलं समजूनच तिथे माझं 4 वर्षाचं शिक्षण कसं झालं 11वीपर्यंत ते मला कळलंच नाही. तो मला एक म्हणजे त्या बाबतीत मी फार नशीबवान होतो असंच म्हणाला. शाळा वगैरे लगेच मिळाली की ॲडमिशन लगेच झालं नाही, कारण त्या एरियामध्ये ना आर्यन शाळा, युनियन हायस्कूल, रॉबर्ट मेरी हायस्कूल, तुझं गोखले हायस्कूल, इतक्या चांगल्या गिरगाव शाळांचं म्हणजे ना तुला अगदी भंडार म्हणता इतकं अगदी नाक्यावर शाळा. आणि मग तू मराठी वस्ती ते फारच आहे. त्यावेळी गुजराती वगैरे वस्ती अशा जास्त नव्हत्या, बहुतेक सगळी मराठी वस्ती. पण मला काय ॲडमिशन मिळेना. मग कोणीतरी माझ्या काकांना सांगितलं त्या खेतवाडीमध्ये 12व्या गल्लीमध्ये गरीब मुलांसाठी एक शाळा काढली आहे, कामाटीपुरामध्ये जी गरीब मुलं आहेत त्या मुलांसाठी ती शाळा आहे, सरदार हायस्कूल. आणि माझं दैव भाग्य चांगलं होतं बुवा, तिथे मला ॲडमिशन मिळाली. त्या ॲडमिशन मिळाले, वासरा थंडीगास आणि त्याप्रमाणे मी तिथे थोडासा चमकलो वगैरे. फार बदल 11वीपर्यंत शिक्षण झालं आणि मी चांगल्या मार्गाने तिथे पास झालो. तू हुशार होता, चुणचुणीत होता आणि शाळेमध्ये काहीतरी आपले असे कार्यक्रम असतात, टीचर्स डे म्हणा, तर असं तुझ्या लक्षात राहण्यासारखं शाळेतलं काय अनुभव? टीचर डे तू म्हणतात ते साधारण मी 10वीत असते मी, त्याच्या अगोदर पण टीचर, पण 10वीत असते मी टीचर डेला मला त्यांनी एक शिक्षक म्हणून घेतलं बरोबर. आणि मला जो 3 विषय दिले होते, इंग्लिश 8वीला शिकवायचं, अंकगणित मला वाटतं 10वीला शिकवायचं, संस्कृत 9वीला शिकवायचं. हे असं ते मला काम आणि मला आत्मविश्वास होता मी शिकवेन. अरे काय तर मला काय असं काय वाटलं नव्हतं, कारण मला मधून सुद्धा ते शिक्षक कोणाचं गणित अडलं तर दुसऱ्या क्लासमध्ये बोलून सांगायचे अरे त्या राणीला बोलून सांगायचं. त्यामुळे मला तसा कॉन्फिडन्स. पण प्रॉब्लेम काय होता, शिक्षक म्हणून मी हाफ पॅन्ट घेतली, माझ्याकडे म्हणे हाफ पॅन्ट घालून शिक्षक म्हणून. तर मी म्हटलं अरे मला नाही जमायचं. माझ्या मित्राला बोललो की मला नाही जमायचं, मी सांगतो त्यांना वगैरे. ते म्हणजे तुला वेळ लागला काय, संधी मिळाली, माझी पॅन्ट आहे ती दिली. मग तो विजय पवार म्हणून होता, त्याने आपली स्वतःची पॅन्ट इस्त्री करून मला दिली. ते पॅन्ट घालून दुसऱ्याची पॅन्ट आणि व्यवस्थित शर्ट बीट घालून मी सकाळी आलो आणि असं जिना चढून जात होतो. जिना चढून जातात आमच्या वर्गात मुलींची शाळा, मुलींचा घोळका येत होत्या आणि मी पहिल्याच बेंचवर बसायचो, मुली त्या बाजूला बसायचो. तर माझी त्यांची तर त्यातले त्या सगळ्या मुलपुढे एक मुलगी पुढे आली आणि माझ्या शर्टाच्या बटणाला हात लावला. अरे राणी छान दिसतं रे. त्या मुलीने माझ्या शर्टाला लावलेला तो स्पर्श अजून माझ्या स्मरणात आहे. गोड आठवणी येतात. आता तू SS त्यावेळेला 11वी चांगल्या मार्काने मला वाटतं तुला फर्स्ट क्लास मिळाला होता, पण पुढे तुला मला वाटतं परिस्थितीमुळे कॉलेजचं शिक्षण काही करता आलं नाही.
पण त्यावेळेला तू काय केलं म्हणजे तुझं 16 वय होतं. 16 वर्ष असताना 18 वर्षाच्या नोकऱ्या नोकऱ्या मिळत मिळत नव्हत्या. तर मग मी काय केलं, मला काय एक ठिकाणी शिकवणी मिळाली. बरोबर. ती शिकवणी मी करत होतो आणि त्या शिकवणीचे मला महिन्याला 10 रुपये मिळायचे. ते सुद्धा माझ्या काकांकडे घेऊन जायचे. गणित विषय शिकवायचे बरं. त्यांना, गणित आणि भूमिती असं काहीतरी शिकवत होतो. पण नंतर मला मी जिथे राहत होतो ना, ती सगळी तुला माहिती आहे देसाई कुटुंबाची शाळा ती जे आहे देसाई म्हणून जे होते टोपीवालाचे, तर त्यांची ती बिल्डिंग तिथे सगळे असे तुम्ही काय म्हणता सारोद कुडाळ देशका ब्राह्मणांची सगळी वस्ती. ते आमचा राणे एखादंच कुटुंब तिथे असेल, एक राणे दुसरं एक सावंत होते. बाकी सगळे सामंत वालालकर असेच सगळे पंडित असे सगळे आडनावाची आजगावकर असे कोकणातनं आलेले. कोकणातनं आलेले. पण ते सगळे लोक हेल्पफुल होते, फारच हेल्पफुल. तर एकदम वालावकर म्हणजे व्यस्त होते आणि काकानं म्हणाले मग सध्या ह्याला मी काय करतो, माझ्या ऑफिसमध्ये एक आहे काम त्याला मी घेऊन जातो. आणि मला तिथे गेलं 75 रुपये पगार होता. मी मला काम होतं. पण तिथे मला एक फायदा काय झाला माहिती, ते एक झाला बॉम्बे पब्लिसिटी मॅथ सेनेटच्यामध्ये माधव बागेमध्ये त्याचं ऑफिस होतं. त्या बॉम्बे माझं काम काय तर जाहिराती कापायच्या आणि त्या चिपटवायच्या, त्याचं किती लांबी रुंदी काय आहे ते सगळे लिहायची. बरोबर. आणि प्रीमियर शो वगैरे असला तर तिकीट मला पण द्यायचे वगैरे. पण सगळ्यात मोठा फायदा झाला तर तिथे मोठमोठे पत्रकार यायचे. वा. इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता जे काय असेल ते नवशक्ती आणि गुजराती पेपरचे सगळे लोक. आणखी एकदा बाळासाहेब ठाकरे पण तिथे आले ते नार्वेचा जाहिरात घ्यायला वगैरे. मग हे लोकांना गप्पा मारायचे, राजकारणावरती मारायचे, सिनेमा सृष्टीवरती मारायचे, साहित्यावरती मारायचे. त्या गप्पा मला ऐकायचा ना एक छंद झाला किंवा फार आवडायचं वगैरे. तर मला ते फार काय कधी कधी मला सांगायचं जरा चहा सांग मला काय, मला त्याचं काही कमीपणा वाटायचा नाही. पण ते चहा वगैरे सांगायला लागलं. पण हे ते गप्पाचं ही खरं म्हणजे मेजवानीच होते साहित्यातली आणि माहिती सगळ्या तऱ्हेची ना, इतिहासापासून ते बॉलिवूडपर्यंत. आता बॉलिवूडमध्ये पण सिनेमा त्याची सगळ्या गप्पा ऐकायला मला मिळाल्या. आता तू 2 वर्ष वगैरे अशी कामं केलीस आणि मला वाटतं 18 वर्ष झाल्याच रिझर्व्ह बँकेची ॲडव्हर्टाईजमेंट आली होती. रिझर्व्ह बँकेत तुला सांगितल्याप्रमाणे आमची चाळ अशी होती ती बिल्डिंग ना, दुसऱ्याला मदत करायची. पेपर सगळ्यांकडे येत नव्हते, आमच्याकडे दैनिक मराठा यायचा. म्हणून मी आचार्य अत्रेंचा जो भक्त आहे ना थोडासा, त्या कारण आमच्याकडे मराठा यायचा. पण एक सावंत कुटुंब होतं, त्यांच्याकडे टाइम्समध्ये येतं. एकदा रिझर्व्ह बँकेची जाहिरात आली आणि त्याने ती वाचली आणि मला क्लेरिकलच्या जागा आहेत आणि सगळं बघितलं. अरे फसलाच आहे तो राण्यातला पंडित आहे ना, त्याला बघा रे. त्याने मला सांगितलं, त्याने बोलवलं माझ्याकरता. तो फॉर्म आणला, भरून घेतला, परीक्षेची तयारी करून घेतली माझ्याकडून. त्या चाळीतल्या सगळ्या लोकांनी तुला सांगतो. आमच्या शेजारी एक होते ना, तुला माहिती आहे इंदू पैंका लालन साहेब यांचे एक शेजारी कळलं. असे सगळे गॅजेटेड ऑफिसर होते. ती चाळ होती, छोट्या खोल्या होत्या, पण चाळीमध्ये सगळे सुशिक्षित आणि सुसंस्कृत अशी आणि दुसऱ्याला मदत करून आपल्याबरोबर म्हणजे विन विन पोझिशन. आपल्याबरोबर बाकीच्याने पण शिकलं पाहिजे, चांगलं व्हायला पाहिजे, पुढे यायला पाहिजे, अशा वृत्तीचे प्रवृत्तीचे लोक मला शेजार सापडला. हे मी माझं भाग्य समजतो. आता तू त्यामुळे रिझर्व्ह बँकेत लागलास बॉम्बे सेंट्रल येथे. सुरुवातीचा आपण अगदी रॉ असतो, आपल्याला काही कल्पना किंवा पुष्कळशा गोष्टी अशा शिकतो की ते कोणाला ऐकून उपयोगी पडतील अशाच असतात. तर त्या अशा कुठच्या तुला शिकतात? खरं म्हणजे मी खरं बावळटच होतो, असं म्हणशी होतं मला. मी रिझर्व्ह बँकेत लागलो होतं. एक इन्फिरिटी कॉम्प्लेक्स ज्याला म्हणतात ना, एक तर अजून मी गावून आलेलो आहे, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला इंग्लिश चांगलं येत नाही, आय एम गोईंग यू आर गोईंग असं ते अशोक रिडलचं आमचं जे होतं ना तडकडतर भाषांतर शिकून जे काय इंग्लिश केलं. त्यामुळे एक प्रकारची इन्फिरिटी. रिझर्व्ह बँकेत लागल्यानंतर आपल्याला इंग्लिश बोलता आलं पाहिजे. सगळे म्हणायचे ते इंग्लिशमध्येच बोलतात, सगळेच महाराष्ट्रीयन नाही आहे. पण मी गेलो तिथे पण मला परत माणसं चांगली. माझा सिनियर होता तो एक कुटिनो म्हणून होता, ॲग्लो इंडियन आमचा एक ऑफिसर होता, दुसरे एक सोळंकी म्हणून असे जे ग्रहस्थ होते ना. पण मला काम दिलं एक ना इनवर्ड आउटवर्ड असं सांगितलं की सुरुवातीला जो कोण लागेल त्याला इनवर्ड. पण तुला मी प्रकाश सांगतो, इनवर्ड आउटवर्ड हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. कारण ते प्राईस बॉन्ड सेक्शन म्हणून होतं. मोरारजी देसाईची त्यावेळी फायनान्स मिनिस्टर होते, त्यांनी काढलेली स्कीम आहे. छोट्या छोट्या म्हणजे पब्लिककडून छोटे छोटे 5 रुपये 100 रुपयाचे बॉन्ड विकून तो पैसा सरकारला मिळवायचा होता ना, तसं ते तशा प्रकारचं ते काम होतं. तर ते इनवर्ड म्हणजे जी लेटर्स त्यासंबंधी यायची ती मी वाचायचो, जी आउटवर्ड लेटर जाते. मग त्यामुळे माझं इंग्लिश सुधारलं, त्या सेक्शनचं कामकाज समजलं आणि मी इतरांशी बोलू लागलो. एक कॉन्फिडन्स मला त्या इनवर्ड आउटवर्डने दिलं. खरंच हे चांगलंच आहे. तो मला वाटतं सुरुवातीला लॅमिंग्टन रोड येथे 10 वेळेस आला काकांकडे वगैरे. गिरगाव, ठाकूरदार या बालेकिल्ला मराठी माणसं काही मोमेंट्स खेळल्या गेल्या तिथे. व भाषणंसुद्धा तिथे सुरेख व्हायची म्हणाल, कोणी वक्ते यायचे. गिरगाव आणि दादर हे मराठी माणसाचा बालेकिल्ला. बालेकिल्ला पुष्कळशी वशी ब्राह्मण आहेत तिथे.
आणि तुला सांगितल्याप्रमाणे कुडाळ देशच्या ब्राह्मण आणि ह्याच लोकांची वस्ती त्या काळात होती. एक गुजराती किंवा शीख हे लोक आता आलेले आहेत आणि त्यांचं तिथे एक प्राबल्य होतं, वर्चस्व होतं आणि त्यांच्याकडून तर तिथे मोठमोठे वक्ते यायचे, आचार्य अत्रे, एस.एम. जोशी. मी पंडित नेहरूंचं भाषणसुद्धा गिरगाव चौपाटीवर ऐकलेलं आहे. शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये अटल बिहारी वाजपेयीचं भाषण मी ऐकलं आहे. तुला सांगून खरं वाटणार नाही, गोवळकर गुरुजी RSSचे त्यांचं भाषण ऐकायला मी तिथे गेलो होतो आणि तुला माहिती आहे RSSचे लोक अशी गर्दी करून बसत नाही, ते कसं शिस्तीने एकामध्ये अंतर ठेवून हाफ पॅन्ट घालून सगळे. मी हाफ पॅन्ट घातलेली नव्हती पण मी गेलो होतो आणि तसा बसलो होतो आणि गोवळकर गुरुजींचं भाषण ऐकायला मिळणं हे सुद्धा तिथं भाग्यात लागतं. श्रीकांत अमृत दांडेचं मी दांगेचं भाषण, हा कामगार नेता कामगारांना समजेल अशी छोटी छोटी वाक्य बोलायचं, इतकी छोटी वाक्य की ते आता तो कामगार नाही. आता कम्युनिस्ट पद्धती मला आता आठवतं पण कामगारांना पटेल, कारण लेनिन आणि स्टॅलिन यांनी जे रशियन रिव्हॉल्युशन करून जे मिळालं ना ते त्याच्यावरती प्रभाव होता. तो प्रभाव इथे कामगारांचं राज्य व्हायला पाहिजे, शेतकऱ्यांचं राज्य व्हायला पाहिजे. म्हणून तुला फाउंटनला तुला जसे शेतकरी आणि कामगारांचा ते एक स्टॅच्यू वगैरे जसं आहे ना, पण श्रीकांत अमृत डांगेसारख्या लोकांचं भाषण मला ऐकायला मिळालं. मोठमोठे कृष्ण मेननचं भाषण मी तिथे ऐकलेलं आहे वगैरे. आणि तुला सांगायचं राहिलं, बॅरिस्टर नाथपैचं भाषण मला ते परत ऐकायला का मिळालं. एकदा मला कोणतरी सांगितलं बॅरिस्टर नाथपै सुंदराबाई हॉलमध्ये येणार आहे. सुंदराबाई हॉलमध्ये ते येणार म्हटलं तर मी एवढा खुश झालो की ज्याचं भाषण मी महाशिवरात्रीला कुणकेश्वरला ऐकलं आहे आणि ज्याने मी प्रभावित, मला काय कळत नव्हतं तरी मला वाटलं असं आपल्याला बोलता आलं पाहिजे म्हणून. तर मी त्या भाषणाला गेलो. ते पहिल्या 1-2 राऊंडमध्येच बसलो आणि नंतर मला कळलं तो विषय होता इस्रायल आणि इंडियाची परराष्ट्रीय धोरण कसं असावं त्या संबंधित होता. आणि ते असा, आणि तिथे असलेला ऑडियन्स हा काय मराठीत नव्हता, कॉस्मोपॉलिटन होता. त्यामुळे ते मराठी, हिंदी आणि इंग्लिश एकाच वेळी हा माणूस सगळ्यांना समजेल असं जे बोलत होता ना, अरे मी अचंबित जाऊन कसं शक्य आहे. पण ते बोलत होते, आम्ही ऐकत होतो आणि मंत्रमुग्ध होईल ना असं त्यांच्या आवाजात एक गोडवा पण आहे. तुम्ही बॅरिस्टर नाथपैंना किती लोकांनी ऐकलं पण ज्यांनी जवळ ऐकलं आहे ना त्यांच्या आवाजात एक वेगळा गोडवा आहे. तर त्या बाबतीत तो गिरगावचा भाग. आणि गिरगावची दुसरी वैशिष्ट्य आता विचारलं तू म्हणतो, गिरगाव मराठी लोकांचा बालेकिल्ला मी सांगितलंच आहे. ही जी शिवसेना निर्माण झाली 19 जून 1966 शिवाजी मंदिरला, त्यावेळी मी तिथे हजर होतो. मला 2 वर्ष झाली होती पण मी तिथे, कारण बाकीच्या ठिकाणी मराठी माणसांना नोकऱ्या नाही मिळायच्या कारण इंग्लिश फार कच्चा असायचं, फारच कच्चा आणि तेवढे मार्क नसेल तर त्यांचा ॲडव्हर्टाईजमेंट ते अपिअर होऊ शकत नव्हते. म्हणून बाळासाहेबांनी जो मार्मिकमधून हे जे दिलं होतं ना, वाचा आणि थंड बसा, त्याचा प्रभाव होऊन सगळी मराठी माणसं एकत्र आले. त्याचा शिवसेनेचा जन्म प्रभाव, त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्याकडे नारळ पडून शिवाजी पाठला झाला. पण त्याचा दुसरा फायदा, तिथे पहिली शाखा ही लॅमिंग्टन रोडचीच झाली आणि ती शाखाचे पहिलं उद्घाटन गोखले हायस्कूलकडून होतं. त्यांचे प्रिन्सिपल अध्यक्ष इथे मनोहर जोशी आले होते, दत्ता नलावडे होते, दत्ताजी साळवी होते, प्रमोद नवलकर होते. हे सगळे ना बलाढ्य माणूस, त्यामध्ये शिवसेनेचे मुख्य, ते तिथे त्यांची भाषणं झाली. ही त्यांची भाषणं झाल्यानंतर अध्यक्षांना सांगितलं तुम्ही पण बोला. तर अध्यक्ष आम्ही, आणि ते वर्गात बसलो होतो, त्या मोठी वर्गात ते बेंच असतात मुलांचं, त्याच्यावर मी पण जवळ. तर ते प्रिन्सिपल उठले आणि म्हणाले, हे तुम्ही करता काम हे सगळं ठीक आहे पण मराठी माणसांनी काम करायला शिकलं पाहिजे, वाटेल ती कामं करत नाही ते. त्याकरता तुम्हाला आंध्रची किंवा तामिळनाडूची किंवा इकडचीच माणसं लागतात. त्यामुळे तुम्ही हे जे करता याचा विचार करा. तर मला वाटतं मनोहर जोशी आणि इतर लोकांना राग आला, नवलकर वगैरे, त्यांनी त्याला आपला थोडासा वादंग झाला आणि तो मिटला वगैरे. पण हे तिथे घडलं. पण त्याच्यावरून माझ्याही मनात केलं की आता ही शाखा जे कामं करतायत ना, मग शनिवारी वगैरे त्याने कामं केली की समाज वगैरे कामं करायचे. पण त्याने गाडी घेतली, हातगाडीमध्ये कांदे बटाटे विकायचे. मग मी स्वतः जायचो, कांदे घ्या, बटाटे घ्यायचं काय. तर मराठी माणसाने घराबाहेर नोकरीच्या पलीकडे 10 ते 5:30च्या पलीकडे पण काहीतरी आपल्याला करता येतं. मग तिथे क्लासेस दाखवले, सायक्लोस्टाईल मशीन घेतली, शिकार ॲम्ब्युलन्स पहिली त्या लॅमिंग्टन शाखेने घेतली वगैरे, लॅमिंग्टन शाखेने घेतली, गजानन होते, शाखा प्रमुख होते. म्हणजे फार. आणि त्या ह्याच्यामध्ये मी, माझा जो होता म्हणजे काय मोठा कार्यकर्ता नव्हतो पण त्याच्यात मी स्वतःला वाहून घेतलं होतं. तू आता काकांकडे राहत होता, तुझं लग्नही झालं होतं मीनाताईंबरोबर.
तर तुला असं जागेचं वगैरे स्वतःचं घर असावं, मग आपल्याला त्याचं काही मदत करता येते स्वतःच कोणाला. मला मनात आलं नाही, पण ते तुला मी सांगितलं माझी नोकरीच लागली ते महाशिवरात्री दिवशी बाहेर बरोबर. भाषण ऐकलं ते महाशिवरात्री अरे दिवशी. शंकर. माझी नोकरी 11 फेब्रुवारी 1964 महाशिवरात्र डे अरे वा. होता. त्या शंकराने माझ्यावर जो आशीर्वादाचा हात ठेवला होता ना, खरंय, तो खरंय. कायम होता. मान. तर असंच एकदा मी सेक्शनमध्ये काम करत असताना आमचे ते मित्र जे होते आपले कर्णिक बिळी ते म्हणाले, आणि तू मेंबर हो ना, कोणी ह्या कांदिवलीला कोणी येत नव्हतं. येत नव्हते. आम्हाला त्यावेळेस 12 नव्हते. मेंबर ह्याला मिळत नव्हते. तर ते मी म्हटलं माझ्याकडे तुला काय करायचं आहे, आम्ही फक्त 250 रुपये भरायचे हो. होते. ते त्या मित्रांनीच सुरुवातीला भरले वगैरे, आणि आम्हाला काहीतरी 16,000 बँकेने दिले, 6,000 आमचे वगैरे पैसे उडा करून ती सोसायटी. पण ही सोसायटी करतेवेळी मला 2 गोष्टी एक नमूद करायच्या. एक गोष्ट म्हणजे ही हाऊसिंग सोसायटीचं हे जे जाळं पसरलं ते कशामुळे झालं, तर त्याकरता मी एस.एम. जोशी हे जे पुस्तक आहे ना, ते जेव्हा मी वाचलं त्याच्यात त्याचा उल्लेख आहे. तर एस.एम. जोशी हे स्टेट बँकेचे ट्रेड युनियनचे मोठे ऑल इंडिया लेवलचे लीडर होते. अरे वा. तर त्यांनी त्यांच्याकडे स्टेट बँकेचे लोक म्हणाले, आमच्यासाठी जिथे जिथे आमचे होते तिथे क्वार्टर्स व्हायला पाहिजे, आमची राहायची बँकेने. मग एस.एम. जोशीने विचार केला, क्वार्टर्स का, तुम्ही स्वतःची घरं स्वतःची बांधा. घरं असतील. तेवढं काय, तर म्हणाला पैसा मिळून द्यायचं काम माझं. त्याने मॅनेजमेंटवर बाहेर केलं, मॅनेजमेंटला सांगितलं ह्यांना तुम्ही लोन द्यायचं इंटरेस्ट फ्री. बरोबर. स्टेट बँकेला इंटरेस्ट फ्री लोन होऊन, आणि ते हाऊसिंग सोसायटीचं जाळं त्यामुळे पसरलं. मग रिझर्व्ह बँकेने पण ते फॉलो केलं, आम्हाला 3% लोन अरे मिळालं. वा. हे असा हाऊसिंग सोसायटी का स्थापन का झाल्या, स्थापन आणि झाल्या? मुंबईच्या आणि इतर ह्याच्यामध्ये मोठमोठ्या सिटीमध्ये का निर्माण याचं मुख्य कारण एस.एम. जोशीला जातं. एस.एम. जोशी सांगण्यात पुष्कळ आहे, पण आपण नाही. वेळ होई सांगत नाही. आणि दुसरंच म्हणतो, आमची सोसायटी होत असताना ते प्रॉब्लेम, रिझर्व्ह बँक लोन द्यायला तयार होती, नियम पण कडक. रिझर्व्ह बँकचे नियम ना, ते आमचे लिगल डॉक्युमेंटमध्ये आम्ही ते अडकले, आमची केस काही पास होईना, काही केला. त्यामुळे आमचा तो बिल्डर म्हणाला, बाबा तुमच्याकरता आता मी थांबू शकत नाही, मला दुसरे गुजराती चिकार लोक आहेत तिथे, हो. त्यांना मी मेंबर करतो आणि मीच जागा विकत घेतो. आम्ही सगळे नाराज झालो खरं म्हणाल. आता करायचं काय, सगळी तयारी झाली, सगळ्यांना सांगितले आमची कांदिवलीला जागा होतं ते काय. मग तर आमचे प्रमोटर म्हणाले की जे मालक आहेत ते आपले हे इथे हेदावकर इथे त्यांची जी कंपनी होती ना, बरोबर. प्रिंटिंग प्रेसची त्यांची कंपनी होती, त्या मशिनरी बनवायचे ते, आणि ते आपल्या तिथे जवळच राहायचे वगैरे. त्यांच्याकडे आम्ही गेलो, त्यांना सांगितलं, ते टोपी कोट धोतर जुनी style होती. जुन्या स्टाईलचे असे ते होते. होते. अँबॅसेडर कार असलेली अशोकनगर पहिली- ईस्टमध्ये, पहिली. कांदिवली ईस्टमध्ये हो, हो. मी सांगेन एकमेव गाडी त्यांची होती त्या काळामध्ये. अशा तऱ्हेचे, आणि आम्ही जी जागा घेतली त्यात त्यांना बंगला बांधायचा परिस्थिती झाला. आमचं सगळं सांगितल्यानंतर त्यांनी घेतलं आणि ते म्हणाले की ठीक आहे, तुम्ही घर उन्नरी या, तुम्हाला घर बांधायचं आहे, तर तुम्ही घाबरू नका. अरे वा. जोपर्यंत रिझर्व्ह बँक तुमचं लोन पास करत नाही तोपर्यंत ही जागा मी दुसऱ्या कोणालाही देणार नाही, हे तुम्हाला मी वचन. आणि ते पाळलं, आणि त्या माणसाने पाळलं. तर हे जे माणुसकीचं दर्शन आहे ना, त्यांना जास्त किमतीने ते जमीन घेणारा माणूस होता. म्हणजे कमर्शियल हेतू, कमर्शियल प्रॉफिट बाजूला ठेवून सुद्धा जगणारी माणसं आपल्या आजूबाजूला आहेत, आणि ते सुद्धा अशोकनगरमध्ये. मला खरंच ते माणुसकीचं दर्शन झालं ना, ते माझ्या मनावर फार बिंबलं होतं. आता तू जवळजवळ 8-9 वर्षाची सर्व्हिस तुझी ॲज अ क्लार्क म्हणून झाली होती. मग पुढे आपल्याला प्रमोशनसाठी वगैरे परीक्षा द्याव्या लागतात. मग तुझं स्टाफ ऑफिसरचे जे पुढचं ग्रेड आहे त्याला परीक्षेचं कसे काय तुला काय झालं माहिती आहे माहिती? का, ते त्या परत माझ्या बाजून नशीब. रिझर्व्ह बँकेत ते पहिलं प्रमोशन माहिती 20, 22, 25 आहे, लाख लागलेले आहे. पण त्या शंकर जो काय माझ्यावर जो काय प्रसन्न होता ना, तर नेमकी त्याच वेळी स्कीम आली, ज्यांची 8-9 वर्ष सर्व्हिस झालेली आहे, आणि अमुक जो क्रायटेरिया आहे त्याच्यामुळे ते परीक्षेला रिटर्न टेस्टला बसा मात्र, असंच प्रमोट आहे, रिटर्न टेस्टला बसा. तर त्याकरता रिटर्न टेस्टसाठी त्यांनी 4-5 पेपर सांगितले होते. ते फार 5 बुक किपिंग होता, लॉ अँड प्रॅक्टिस होतं, प्रॅक्टिस ऑफ बँकिंग वगैरे होतं, RBI ॲक्ट होतं, इंग्लिश होतं, असे जे 4-5 पेपर, रिझर्व्ह बँक फंक्शन अँड वर्किंग असा जे पेपर होते ना, त्या होता. तर मी घेतला, मी तयार. मला सगळे माझे सहकारी पण म्हणाले, बस तू अरे काय घाबरतोस, आम्ही आहोत. आणि त्या परीक्षेला मी बसण्याचा सगळी तयारी वगैरे केली. पण मला परत माणसं काय भेटतात, मी कोकणी माणूस, तर एक सावंत नावाचे आमचे मालवणीत तिकडचे माणूस होते, ते म्हणाले, अरे तू वेळ घालू नकोस, तू लंच अवरमध्ये माझ्याबरोबर घे. मग ते मला मराठामध्ये त्या अशा भोवताली आम्ही फिरायचो वगैरे. ही गोष्ट साधारण 1970, 72-73 वगैरे आहे, 73-74ची गोष्ट वगैरे. आणि त्यांनी मला फिरता RBI ॲक्ट शिकवला. RBI ॲक्ट त्याच्या प्रोव्हिजन्स आहेत त्या कशा, हाऊ टू इंटरप्रेट देम.
करन्सी मॅनेजमेंटला कोणत्या प्रोव्हिजन असतात, गव्हर्नमेंटच्या बँकिंग ट्रान्झॅक्शनला बरोबर. कोणत्या, फॉरेन एक्सचेंजला कोणत्या असतात, आणि गव्हर्नमेंटचा आणि आपला संबंध सगळं काय, functions बँकिंग त्याच्यावर. रेग्युलेशन ॲक्ट आणि रिझर्व्ह बँकेच्या ॲक्टचा काय संबंध आहे, ह्या गोष्टी त्याने मला फिरता त्या सोप्या भाषेत शिकवल्या ना की माझा तो ॲक्ट पाठ झाला सर. एक कोणताही subject झाला. सेक्शन डोळे झाकून जरी मला विचारलं ना हो. तर कोणतं सेक्शन कुठे आहे हे झालं. आणि दुसरं त्याने करून घेतलं, ते म्हणाले राणे तुझं इंग्लिश पाठ तसं कच्चं आहे, तू काय मला निबंध द्यायचे, बरोबर. मी लिहायचो ते करेक्ट करायचे. असे त्यांनी 15-20 निबंध लिहून घेतले असेल. त्यात एक निबंध होता रायझिंग प्राइसेस. त्या काळात आता सगळ्या महागाई तसं त्या काळात हा प्रश्न तसाच होता. तर तो रायझिंग, आणि तुला सांगून खरं वाटणार रायझिंग प्राइसेस हाच एस परीक्षेला आला. आणि तो मी असं लिहून घेऊन माझा तयार होता म्हटलं ना, कदाचित त्या एसेमुळे कदाचित मी इंग्लिशमध्ये पास झालो कारण असेल. इंग्लिशमध्ये अडकतात. तर असा ते मी तो पास झालो आणि नंतर माझी तिथेच पोस्टिंग वगैरे केली वगैरे वगैरे. प्रथम तुझे पोस्टिंग मला वाटतं कॉरेस्पॉन्डन्स सेक्शनला झालं ॲज अ सेक्शन हेड, आणि तेव्हा काहीतरी असा गमतीदार प्रसंग घडलेला तो आम्हाला एकदा सांगितला होता. तो या सांगितलं तर बरोबर. ठीक आहे, बरोबर आहे. मी नुकताच ऑफिसर म्हणून झालो होतो आणि माझं पोस्टिंग जिथे मी तू पण होतास तिथे हो. त्या सेक्शनला सांगितलं आणि भरपूर काम होतं. हो. तर आमच्या ते डिपार्टमेंटचे जे इंचार्ज होते ना, तर राणे तू तुझ्या ह्याच तुला कामाची युअर फॅमिली टू दिस वर्क, Correct. सो यू कंटिन्यू हिअर. बरोबर. तर माझ्या क्लार्कच्या खुर्चीवरून मी ऑफिसरच्या खुर्चीवर बसायला लागलो. ते बिल वगैरे सगळं जे काय होतं वगैरे ते मोठं टेबल. बिल वगैरे ते मोठं टेबल वगैरे ते वगैरे बसलो. आणखी मला सांगितलं काम भरपूर आहे, तुला मी अजून एक माणूस देईन असिस्टंट म्हणून, नवीन एक ऑफिसर येणार आहे, तो ही विल असिस्ट यू, असं ते मला म्हणाले होते वगैरे. तर म्हटलं ठीक आहे वगैरे. आणि ते म्हणाले साधा आज नाही आलं तर उद्या वगैरे. तर दुसऱ्या दिवशी मी लंचमधून आलो आणि असा बसलो तर माझ्यासमोर एक ऑफिसर एक बसले होते ग्रस्त, आणि मला सांगण्यात आले हे आज करतो. मी त्यांच्याकडे बघत बसलो. अरे या ग्रस्तांना मी कुठे पाहिलं असं त्याच्याकडे पुष्कळ बघत होतो. तर माझ्या सेक्शनला एक मॅग्रेटर नावाचा जो पिऊन होता ना, तो माझ्या मागे उभा होता आणि मला सारखा ढोसत होता मागे. राणेसाहेब हे आपले सर, राणेसाहेब आपले सर. मग माझी ट्यूब पेटली. अरे ज्याने मला अंकगणित शिकवलं, ज्यांच्या मला टीचर म्हणून मला शिकवायला सांगितलं 10वी-11वीला, तेच आहे आमचे साळवी सर, PS साळवी, प्रभाकर साळवी, PS साळवी म्हणून जे आम्ही त्याला म्हणतो ते. तर मी एकदम उभा राहिलो. त्यांना मग त्यांना सर आम्ही त्यांना सरच म्हणायचो. त्यावेळी गुरुजी नाही, हायस्कूलमध्ये सर म्हणायचे, प्रायमरी हायस्कूलमध्ये मास्तर नाही तर गुरुजी म्हणायचे. तर तिथे जाणं आणि ते म्हणाले अरे ठीक आहे आता तू माझ्यापेक्षा सिनियर आहेस वगैरे, बस खाली बस वगैरे. पण मी एवढा थोडासा मला हे वाटलं की ज्या शिक्षकाने, आणि ते काळामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट होते, कळलं की नाही. नंतर ते रिझर्व्ह बँक सोडून गेले, रिझर्व्ह बँकेत क्लार्क म्हणून लागले. रिझर्व्ह बँकेत नाही, शाळा सोडून वगैरे गेल्यानंतर तर ते अशा तऱ्हेने त्यांची माझी गाठभेट व्हावी आणि मला त्याने असेच करावं. ही जी काय आपण जे म्हणतो ना, जे भाग्य जे आहे ना किंवा नियती जी आहे ना, ती तुम्ही नाही, प्रोग्रामिंग आहे, जे घडायचं आहे ते घडणारच. पण वाईट वाटतं आपल्याला, आपल्यापेक्षा उच्च शिक्षित आणि सगळे गुण असलेल्या माणसाला माझा असिस्टंट म्हणून त्यांना काम करावं लागलं. त्या क्षणी तरी मला फार वाईट वाटलं. थोडा वेगळा असा अनुभव आहे. पुढे आपल्याकडे प्रमोशन मिळत जातात, ABCD, आणि F हे शेवटचं चीफ जनरल मॅनेजर. मग तुला B आणि C वगैरे काही प्रमोशन काय आहे? ABCD-E-F हे आहे. आणि मी काय असा विचार केला, मी ABCD सध्या हे आहे, पण एक Bचे मला माझ्या इंटरव्ह्यूला बोलावलं. आणखी 4-5 वर्षांनीच माझा नंबर फटाफट का कोण झाले. अगोदर या गोष्टीला 10-15 वर्ष गॅप असायची. तर ते तुला सांगितल्याप्रमाणे महादेवाचा माझ्यावरती जो हात होता, जो महाशिवरात्री लागलं, तो काम होता. आणि मला काहीतरी 5 वर्षानंतरच मला काहीतरी तो माझा नंबर लागला. काही 74 साली वगैरे मला बोललो. 74 नाही, 19 साली. मी 75ला मी पहिला ऑफिसर झालो. आणि त्या इंटरव्ह्यूला बोलवतं बिंदास मी, ते का कोण झालं इंटरव्ह्यू वगैरे मी कसा सिरियस घेत नसत. जसं आता मी तुझ्याशी बोलतोय ना, तसं तेवढा मला कॉन्फिडन्स होता. तोपर्यंत माझ्यातला बावळटपणा नेबळटपणा थोडासा गेलेला होता असं मला वाटायला लागतं. त्याला कारण मित्रमंडळी वगैरे तुमच्यासारखी जी होती ना, तू पण मला ते काय मदत केली होतीस कॉमर्स शिकवायला मला. तर त्या इंटरव्ह्यूला मला बोलवलं. त्या इंटरव्ह्यूचं वैशिष्ट्य काय ते महत्त्वाचं नाही. की इंटरव्ह्यू घ्यायला हायकोर्टाचे रिटायर्ड जज होते काथावाला कांथावाला जे जज ते मुख्य होते त्या बोर्डाचे. आणि BPTचे MD किंवा चेअरमन नाडकर्णी म्हणून होते. आणि रिझर्व्ह बँकेचे सिनियर ऑफिसर. पण ह्या 2 माणसांनी माझी इंटरव्ह्यू घेतली आणि जवळजवळ 1 तास घेतली.
हां, पण तुला तेच एक गंमत सांगतो. तर मला त्यांनी काहीतरी विचारलं की कोकण इज फेमस फॉर व्हॉट वगैरे असं त्यांनी काहीतरी मला विचारलं. आता मला हापूस हा शब्द आठवत होता, पण तो इंग्लिश शब्द मला आठवत नव्हता वगैरे. तर मी थोडासा तो म्हणाला, यू नो इट, यू वॉन्ट टू से हापूस. त्यानेच मला सांगितलं, कळलं की नाही. तर काही वेळा तुम्हाला येत असतं, पण तुमच्यामध्ये तो इंग्लिश शब्द त्यावेळी तुम्हाला आठवू नये. तर मला एक नवल वाटलं आणि मी पास झालो. त्या इंटरव्ह्यूला 2-3 दिवसांनी रिझल्ट काय आला, 4-5 दिवसांनी त्यात, आणि माझे स्वर फेल झाले. अरे इथे सुद्धा वगैरे ही नियती काय मला माहिती नाही वगैरे. हां. आता मग तू त्यावेळेला मला वाटतं आपल्याकडे एक इम्पॉर्टंट डिपार्टमेंट आहे ICD, तू त्याचे वर्णन करशीलच, हां. पण तिथे स्क्रीनिंग केल्याशिवाय कोणाला एंट्री मिळत नाही. हां. तर तिथे तू 6 वर्षाच्या वर काम म्हणजे मी केलंस. क्लेरिकलच्या माणसाला शक्यतो ते घेतच, प्रमोटी ज्याला म्हणतात हां. ते घेतच नव्हते. डायरेक्ट रिक्रूट ज्याला चांगलं ट्रेनिंग मिळालेलं आहे, ज्यांना दोज वर वेल विथ बॅलन्स शीट वगैरे, अशा लोकांना ते घ्यायचं. कारण थोडासा अनुभव दुसऱ्या डिपार्टमेंटने बँकांचं इन्स्पेक्शन ज्यांनी केलेलं आहे अशा लोकांना शक्यतो घेत असं वगैरे. पण माझी तिथे वर्णी लागली. तिथे मी चांगला ICD बद्दल ICD माहिती आहे. इंडस्ट्रियल एक्सपोर्ट अँड क्रेडिट बरोबर. डिपार्टमेंट, इंडस्ट्रियल हां. एक्सपोर्ट अँड क्रेडिट डिपार्टमेंट. हे डिपार्टमेंट महत्त्वाचं काय आहे की संपूर्ण भारताची जी इकॉनॉमी आहे त्याच्यामध्ये बरोबर. सेक्टर आहे, सिमेंट इंडस्ट्री, इंजिनिअरिंग, फार्मास्युटिकल, केमिकल, बरोबर. टॉबॅको, ॲग्रिकल्चर, एज्युकेशन, हाऊसिंग, या प्रत्येक सेक्टरला क्रेडिट हे योग्य प्रमाणात ॲडिक्वेटली गेलं. मिळालं पाहिजे. हे बघावं. त्याचं Control कारण काय केलं. की जे बिग इंडस्ट्रियल हाऊसेस असायचे बरोबर. ते बँकांचं लोन घेऊन फस्त करायचे, त्यामुळे खालच्या मीडियम स्मॉल स्केल बरोबर. इंडस्ट्री ह्या लोकांना लोन सर्वांना मिळालं पाहिजे. म्हणून ही जी स्कीम होती ती स्कीम हे डिपार्टमेंट राबवायचं. बरोबर. त्यामुळे मोठ्या मोठ्या कंपनीचे बँकाने पास केल्यानंतर प्रपोजल ते यायचं, त्याचा ॲप्रेझल आम्ही परत करायचो. फार मजा यायची, कारण बँकाचे प्रतिनिधी, त्या इंडस्ट्रीजचे प्रतिनिधी, आणखी सगळे दुसरे जे सगळे एकत्र येऊन चर्चा करून ती चर्चा करायला लागायची. कळलं की नाही. त्या बरोबर. चर्चेमधून एक मला शिकता आलं कसं बोलायचं, हां. काय करायचं, प्रश्न काय विचारायचे, मिनिट्स कसे लिहायचे, हे तिथे मला शिकायला मिळालं. पण ह्या डिपार्टमेंटचं वैशिष्ट्य त्या कामापेक्षा एक वेगळंच आहे. तिथे त्या डिपार्टमेंटला मी ज्याला B ग्रेड म्हणतात, ज्याला इंडस्ट्रियल क्रेडिट ऑफिसर म्हणून मी जवळजवळ 8-1 वर्ष तिथे होतो. अरे वा. आणि त्यामुळे मला हे काम सोडून पॉलिसी डिव्हिजनला ठेवलं होतं. आणि एके दिवशी तिथे पॉलिसी डिव्हिजन म्हणजे काय, तुला पार्लमेंटला जे स्टार क्वेश्चन म्हणतात बघ, बरोबर. ते एकदा क्वेश्चन विचारले की त्याची उत्तरं रिझर्व्ह बँकेला द्यावी, पुरवायची लागतात. आणि वेळेत ते द्यावी. त्याच दिवशी वेळेवर, त्यावेळी तुझ्या हे फॅक्स मशीन वगैरे काही नाही, नव्हतं. नाही. त्यावेळी प्रकारची वेगळी मशीन होती, आता मला नाव आठवत नाही वगैरे. पण ते आम्ही त्याचा रिप्लाय तयार करून HOP म्हणून, हां. HOP म्हणजे हँड ओव्हर टू पायलट. पायलट. त्या पायलटकडे दिल्लीला जाणार जे विमान आहे त्याच्याकडे ती लगेच उत्तरं जाईल. पाठवायची. आम्हाला उशिरा वगैरे बसावं बरोबर. लागायचं. हां. ते काम झाल्याशिवाय हलायचं नाही वगैरे. इव्हन आमचे चीफ ऑफिसर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, कारण काय म्हटलं ते पार्लमेंटची नाही. ते त्याला उत्तरं द्यावीच लागायची. तर असा तिथं होतं. एका दिवशी मला आमचे जे डिव्हिजनचे इंचार्ज होते ते बरोबर. म्हटलं, मिस्टर राणी, डोंट गो बॅक, स्टे बॅक, डोंट गो होम, यू स्टे अरे वा. बॅक. हां, बरोबर. मी म्हटलं आज तसा प्रश्न नाही आहे, पार्लमेंटला जे काही नाही, मला कशाला सांगितलं काय, हां. काय नियम वगैरे देणार. आणि त्याने ज्या पद्धतीने सांगितलं ना ते हां. मला जरासं वेगळं वाटलं. बरोबर. म्हणजे असं फॅमिलीर ह्याच्यामध्ये वगैरे सांगितलं ना, हां, काहीतरी नेहमीसारखं नाही. मी काहीतरी गुन्हा केलेला आहे वगैरे, हां. आणि ते त्यांना मला सांगायचं आहे म्हणून ऑफिस सुटल्यानंतर त्यांना सांगायचं होतं. त्यामुळे थोडासा मी चिंतित होतो, बरोबर. काळजीत होतो. कोणी होणार? डेमो किंवा काहीतरी मिळणार आहे तिथं. मग सगळे गेल्यानंतर त्यांनी मला बोलवलं. तर मी उभाच होतो आणि उठून त्यांनी फाईल माझ्याकडे अशी दिली, दिस इज अमुक अमुक टोबॅको कंपनी, टोबॅको, हां. आणि यू हॅव डेल्ट विथ दिस क्रेडिट अप्रेझल, यू हॅव डन इट, अँड टुमॉरो CBI टीम इज कमिंग, सो यू हॅव टू फेस CBI. असं त्याने मी CBI म्हटल्यानंतर माझ्या पोटामध्ये नाही म्हटलं तरी गोळा आला. तो गोळा आला. पोटामध्ये एकदा खड्डाच पडला मोठा वगैरे. आणि त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं वगैरे ना ते मला सगळे चांगले होते. पण त्या दिवशी माझे ग्रह चांगले नसते कदाचित, त्या पद्धतीने मला सगळं सांगितलं ते. आणि मी थोडासा निराशच झालो होतो. उद्या काय करायचं, मी कोण आहे, B आपली काय मोठा ऑफिसर, साधाच ऑफिसर वगैरे होतो. पण मी आता ठीक आहे, ते गेले निघून. फाईल घेऊन मी काही 10 मिनटं माझ्या खुर्चीवरतीच बसलो. बरोबर. नंतर स्वतःला मी आवरला आणि मग मी म्हटलं घरी आलो. घरी घेऊन फाईल आलो, तरी पण माझा मूड नव्हता. रात्री जेवून वगैरे ती फाईल जवळ 4-5 तास मी अगदी प्रत्येक पेज ना पेज बरोबर. वाचलं आणि मी काय लिहिलं होतं ते बघितलं. वेदर आय हॅव हिडन एनी इन्फॉर्मेशन फ्रॉम टॉप नाही, हा मुख्य मुद्दा होता. बाय मिस्टेक. बाय मिस्टेक. कारण जर तुम्हाला त्या बॉरोवरला, त्या कंपनीला फेवर करायचं असेल बरोबर. तर तुम्ही स्वतः इन्फॉर्मेशन वरच्या लोकांना दिली दिली नसेल नसेल. तर You are responsible. मी रिस्पॉन्सिबल होतो. मी बघितलं नाही.
प्रत्येक इन्फॉर्मेशनची इन्व्हेंटरी असते, ज्याला रॉ मटेरियल, रिसिवेबल, फिनिश वगैरे ते सगळं काय मी नीट स्टडी केलं होतं. कम्पेरेबल स्टेटमेंट दिले होते, सगळं व्यवस्थित आहे. त्यामुळे मला एक पहिलं बरं वाटलं की मी गुन्हेगार नाही, मी आरोपीच्या पिंजऱ्यात नाही आहे. CBI आलं ते दुसऱ्या दिवशी मी गेलो आणि दुसऱ्या दिवशी आमचे जे डिपार्टमेंटचे संपूर्ण इन्चार्ज होते ते 8th ग्रेड होते उद्देशी म्हणून, त्याने चौकशी केली की बाबा CBI टीम येणार आहे, काही तयारी आहे की नाही, कोण करतायत, कोणी त्यांना राणे डील करतायत. तर मला त्याने मी गेलो, मला बोलवलं, तर मला बघून कारण ही बात नोईंग मी. तर अर्लियर ते त्यांच्या हाताखाली मी एकदा ते काम काय राणे वाट यू आर नाव. मी म्हटलं आय एम सेम इन द सेम ग्रेड विथ युअर डिव्हिजन ग्रेड ऑफिसर, यू आर फेसिंग CBI. हो, सगळ्यांना बोलवलं, सिनियर लोक जे होते डिव्हिजनचे प्रत्येक क्षेत्र, आणि त्यांच्या पुढ्यात सांगितलं यू आर आस्किंग दी ज्युनियर मॅन CBI टीम वगैरे. थोडंसं ना ते ही वॉज अनहॅपी द वे द सिच्युएशन आहे. ते म्हणाले राणे विल हेल्प यू बट ही विल नॉट फेस CBI. मग जोपर्यंत त्याला सांगितलं, मग ते सगळं झालं वगैरे. त्यांना काय सापडलं नाही CBI, ती गोष्ट वेगळी, पण त्यांनी मला वाचवलं आणि मी काही गुन्हा केला नव्हता. आता ते का चौकशी केली ते थोडंसं पॉलिटिकल हे आहे, त्यांनी इथे सांगत बसत नाही. त्याचं कारण होतं CBI टीम का आली वगैरे. आय डोंट वॉन्ट टू डिस्क्लोज दिस. आता आपण ऑफिसर झाल्यानंतर आपली ट्रान्सफर इनएव्हिटेबल असते गावात. तुझं मला वाटतं गोहत्तीसारख्या हार्डशिप सेंटरला झाल्यावर परत गोळा आला असेल. खरं गोहत्ती आसाम म्हणजे त्या काळामध्ये ना सगळे ॲजिटेशन, तुमची काय ती बोडो ॲजिटेशन चालू होती, अल्फा किंवा उल्फा म्हणायची, ते ॲजिटेशन लोकांना पळवून न्यायचे वगैरे, कळलं की नाही, मोठमोठ्या एक्झिक्युटिव्हना पळवून वगैरे अशा ठिकाणी आणि कोणी जायला तयार नाही, म्हणून ते हार्डशिप सेंटर. तर आता केलं घरी सुद्धा सगळे होतं तुम्ही, पण नंतर मी स्वीकारलं. आता आपल्याला जायचं आहे ना, नोकरी तर सोडायची नाही. आणि ते एक बरं होतं, माझ्या मनाची तयारी होती, त्या लोकांची तयारी नव्हती. आणि तुला माहिती नाही, त्या काळात आसामला जायला एकच ट्रेन असायची गोहत्तीला जाणारी, दादरवरून सुटायची, त्याला 72 तास काय 72 तास बुधवारी सुटायची दिवस. बुधवारी सुटायची. पण ते काय मी यानेच गेलो, ट्रेनने कलकत्त्यापर्यंत गेलो, नंतर प्लेनने कलकत्ता टू गोहत्ती गेलो. तेव्हा एअरचं तिकीट होतं 539 रुपये. 539 रुपये आपल्या टॅक्सीचं. हो, कारण काय एवढ्या पुष्कळ खेपा झाल्या होत्या ना. आता बँक देणार होती, जरी असलं तर बँक ट्रेनचं तिकिटामध्ये फर्स्ट क्लास वगैरे जे काय असेल ते देणार होती. पण मी त्याने गेलो तिथे राहिलो. तिथे पुष्कळ गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. पण तिथे गेल्यानंतर परत तिथले जे इन्चार्ज होते ना, अगोदरच माझी माहिती होती, तर त्याने मला इंडिपेंडंट, जसं तुमचा जो आता मोदींची जी कॅबिनेट झाली ना, त्याच्यामध्ये कसं आहे का त्या ज्युनियर मंत्री असतो त्याला इंडिपेंडंट देतात ना एखाद्या डिपार्टमेंट, तसं मला एक इंडिपेंडंट काम मी स्वतःच करायचं. आणि आय एम रिस्पॉन्सिबल टू ओनली त्यावेळेचा जो मॅनेजर जो ऑफिस इन्चार्ज त्याला द्यायचं वगैरे, अशा तऱ्हेचं ते काम महत्त्वाचं होते. तुला कळतं काय काम होतं की आसाम जे आहे ना, आसाम त्यांचं दुसरीकडे रिझर्व्ह बँक नव्हती. त्याच्या हाताखाली त्यांच्या ज्युरिडिक्शन म्हणजे 7 राज्य आहेत, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा आणि मिझोराम. या 7 राज्यामध्ये रिझर्व्ह बँकेचं काम होतं की ज्या बँकाच्या ब्रँचेस ज्या विखुरलेल्या आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत ते रिझर्व्ह बँक ॲज अ कन्व्हेनर म्हणून रिझर्व्हची एक कमिटी होती, रिझर्व्ह बँक कन्व्हेनर, आणि सगळ्या बँकांचे आणि गव्हर्नमेंटचे काही लोक वगैरे असतील ते त्याचे मेंबर्स होते. आणि त्याचा सेक्रेटरी म्हणून त्यावेळी मी पुढची ग्रेड होतो, C ग्रेड ज्याला म्हणतात, असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून. आणि ते त्याला इंडिपेंडंट काम म्हणजे अजेंडा तयार करणं आणि सगळ्या त्यांच्याबरोबर टीमबरोबर जाणं. ते जाण्यामुळे मला काय सगळ्या 7 राज्यामध्ये मी फिरलो प्रकाश वगैरे. मेघालय संपूर्ण आसाम आहे ना, ते निसर्गाने नटलेलं आहे. लोक जे जात नाही ते मला आता हे वाटलं. मी त्या काझीरंगाला गेलेलो आहे, नंतर ते तिथली जी नदी आहे ना, त्या नदीमध्ये पाय टाकून तिथले दगड पण आणलेलो आहे. अरुणाचल प्रदेश विचारायला नको, तिथले जे विवेकानंद केंद्राचं काम करणारे कार्यकर्ते जे आहेत ना, आपलं घरदार सोडून जातात, त्यांच्याशी बोललो आहे. नागालँडला गेले, त्या नागालँडला एक पक्षी दिसणार नाही, तुला कावळा दिसणार नाही, कुत्रा खाऊन ते खाऊन टाकतात त्यामुळे ते पण दिसणार नाही, कळलं की नाही. मेघालय, शिलाँगला जिथे म्हटलं सगळ्यात जास्त पाऊस पडलेलं ठिकाण चेरापुंजी, तिथे मला जाता आलं. मणिपूरला मी गेल्यानंतर तिथे जे
इम्फालच्या पासून जवळच असलेलं एक जे ठिकाण आहे तिथे आपली ही आझाद सेना सुभाषचंद्र बोसचे जे आझाद सेना जपानजवळ होती त्या ठिकाणापर्यंत आले ते ठिकाण मला म्हणजे ते जाऊन पाय लावता आलं. आणि तसंच दुसरा एक प्रसंग की युको बँकेच्या पुष्कळ ब्रँचेस होत्या आणि त्या बॉर्डरला असायचे प्रॉब्लेम होते. तर त्याने आम्हाला रिक्वेस्ट केली तुम्ही आमच्या एका ब्रँचला व्हिजिट द्यावं काही करून. तर आम्ही त्या ब्रँचला व्हिजिट करायला मी गेलो. आम्ही ती ब्रह्मदेशच्या बॉर्डरपासून अगदी आणि त्याची बॉर्डर अशी दिसायची तारांचं कुंपण, त्या बाजूला ते सोल्जर फेऱ्या घालतायत, या बाजूला आपल्या फेऱ्या घालतात, ते वेगळं दिसतं. तसं तुम्ही पाकिस्तान याच्यामध्ये जे आहे ना की संध्याकाळचं काय तर ते जसं बघायला मिळतं त्याच्यापेक्षाही त्याच्या फेऱ्यातील बघायला मला मिळालं. पण मला वाटतं ते जे फेऱ्या घालतात ना ताराचंच कुंपण होतं. आपण ब्रह्मदेशच्या भूमीला पाय लावला तर काय होईल म्हणून मी माझा पाय त्या कुंपणातून तिथे टाकला, तो लावला आणि त्यावेळी मला माझे बॉस म्हणले वाटा मी डुईंग राहिलं. पण मी तो एक मला एक वेगळा आनंद, बालिश आनंद मला तर तिथं मी पाय लावून तो काढला वगैरे आणि मला वाटतं सुटलं बाबा त्या सैनिकांना तो गोळी मारली असते. पाकिस्तानचं असतं तर झालं असं. आता तू तिथे आपले जे करन्सी चेस्ट वेगवेगळ्या ठिकाणी असतात आणि त्याच्या सिक्युरिटी संबंधी मला वाटतं आपले चीफ सिक्युरिटी ऑफिसर ते त्याच्याबरोबर तो काहीतरी रिझर्व्ह बँकेची ही जी मी तुला सांगितली कमिटी ती प्रत्येक राज्यामध्ये स्टेट लेवल सिक्युरिटी आणि सगळ्या भारताचं जे स्टेट लेवल सिक्युरिटी कमिटीचे इन्चार्ज हे सिक्युरिटी ऑफिसर म्हणून एक होते आणि ते इंदिरा गांधीच्या सिक्युरिटी जी टीम होती त्याच्यामध्ये सिनियर ऑफिसर रिटायरमेंट नंतर त्यांना रिझर्व्ह बँकेमध्ये पोस्टिंग दिली होती. ते आले होते. ते काही मिटिंगला यायचे. तर गंमत तुला त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे कामाव्यतिरिक्त ती आसामचीच मिटिंग होती. आमच्याच ऑफिसच्या कॉन्फरन्समध्ये मिटिंग वगैरे झाली, सगळं झालं, जेवण झालं, सगळं काय झालं वगैरे. पण ते ही वॉज सो सिनियर त्यांच्याकडे एवढी कामं होती. म्हणाला संध्याकाळी जायचं आहे, दुपारचं फ्लाईट आहे ते 4चं फ्लाईट. तर मिटिंग काय ते 12-12:30 संपल्यानंतर जेवल्यानंतर ते म्हणाले की आत्ताच्या आता मिनिट्स यायला घेतले पाहिजे. अरे मला आमच्या सांगितलं आमच्या मॅनेजरने राणी यू शुड बी ती फिनिश जाईल. आपल्याला सवय असतं ना मिनिट्स आरामात लिव्ह वगैरे. पण त्यांच्याबरोबर बसलो आणि त्याने एक एक आयटम करून ना ते सांगायला सुरुवात केली. फ्लुएंटली वगैरे त्यांचं ते त्यांना माहिती होतं. आणि एका पॉईंटवर ते आल्यानंतर म्हणाले राणी दिस पर्टिक्युलर पॉईंट आय एम नॉट फॅमिलियर टू हिट, आय एम नॉट कम्फर्टेबल, विल यू डिक्टेट, प्लीज डिक्टेट, यू डिक्टेट अँड डिक्टेट. मला डिक्टेशन वगैरे काय आम्हाला सवय कागद घेऊन पाहिजे घरी घेऊन जा वगैरे. तो म्हणाले यू डिक्टेट. आता परत आपला काळ भैरवाचा महादेवाचं नाव घेतलं आणि विल नॉट बिलीव्ह का कोण जाणे परमेश्वर कधी कधी तुमच्या असा मत्तीला येतो. मला काय आतून सरस्वती जे काय असेल ते काय आमचं इंग्लिश मी ते फटाफट त्याला बोलून वगैरे नाही पण छान पॅरेग्राफ डिक्टेट केला आणि थांबल्यावर मी त्यांच्याकडे बघतो त्यांनी माझ्याकडे बघितलं नव्हतं. मला वाटलं काहीतरी चुकलं मग पटकन म्हणाले वेल डन वगैरे. ते वेल डन ऐकल्यानंतर मला आठवण झाली की पु ल देशपांडेने जेव्हा अरुण दातेचं स्वयंवर काय ते गाणं होतं ना नाही ते गाणं जेव्हा स्वरगंगेच्या काठी वचन दिले तू मला, हे गाणं अरुण दातेने पहिल्यांदा जेव्हा म्हटलं आणि पु ल देशपांडेने ऐकलं तेव्हा ते म्हणाले आपला अरुण दातो राणे डिक्टेशन देऊ शकतो. तो आनंद मला ना त्याचा मला भास झाला वगैरे. आज जेव्हा विचार करतो ना त्याचा मला भास झाला. ते आहेच वगैरे. तो एक प्रसंग म्हणजे असे प्रसंग पुष्कळ आहेत पण त्यातला एक प्रसंग तुला मी सांगितला. आता तू कधीतरी फिरायला वगैरे सहलीसाठी वगैरे जातो आणि तिथे बॉम्ब ब्लास्ट झाला अमुक झालं आणि मग त्यावेळेला तुम्हाला काही डिफिकल्टीज बॉम्ब ब्लास्ट वगैरे तुला मी सांगितल्याप्रमाणे आसाम आणि हे संपूर्ण नॉर्थ ईस्ट ना निसर्गाने तुम्हाला जितकं फिरता येईल आणि सगळ्यात म्हणजे तिथे ब्रह्मपुत्रा जी नदी आहे त्या नदीचं दर्शन आमच्या ऑफिसापासून जवळ होते. पण ते मात्र एवढं काय हे नव्हतं. पण एकदा आम्हाला काय ती सोमवार मंगळवार रजा होती, शनिवार रविवार वगैरे आम्ही करून ते एक ट्रिप अरेंज केली होती. एक सगळ्या इंडियातले सगळे ऑफिसर चेन्नई दिल्ली वगैरे सगळे आम्ही एकत्र येऊन त्या ट्रिपला गेलो, गाडीत बसलो आणि आम्ही चाललो होतो त्या ठिकाणचं मला नाव आठवत नाही. आम्ही काही थोडं जे 7-8 तास प्रवास केल्यानंतर आमची गाडी थांबली आणि काहीतरी आवाज वगैरे झाला तर आम्हाला म्हणजे उठा त्याला उठा ते बॉम्ब ह्या बाजूला गाडीला बॉम्ब ब्लास्ट झालेला आहे. आम्ही सगळे सुरक्षित होतो, आम्हाला तसं काही झालं नाही. झालं ते म्हणाले पण आता 1-2 दिवस तरी जातील सगळे परत तुम्हाला पुढेही जाता येणार नाही गाडीने मागेही जाता येणार नाही. तर मग आम्ही आमचे जो लीडर होता कॅप्टन त्या टीमचा मग त्याने मग त्याला सांगितलं की ही ते ब्रह्मपुत्रा नदी आहे ती नदी तुम्ही पार करा आणि तिकडून तुम्हाला काय ना काय वाहन वगैरे मिळेल.
मग आम्ही ब्रह्मपुत्रा ही जी बोट होती त्या बोटीमध्ये आम्हाला त्यातल्या लोकांनी मदत वगैरे केली. त्या बोटीमध्ये आम्ही बसलो. हे काय रिझर्व्ह बँकेचं एक नाव आहे. रिझर्व्ह बँकेच्या नावाला त्यामुळे तिथे मदत करतात. मदत कुठेही जा तुम्ही वगैरे कोणत्याही मीटिंग वगैरे घ्या Correct. तर ते त्या नावामुळे ना वलय तुम्हाला आहे. तुम्ही तेवढे एक्सपर्ट नसा पण त्या वलयमुळे तुम्हाला मान देतात लोक. तर त्याने आमची व्यवस्था केली. त्या बोटीने आम्ही जात होतो ब्रह्मपुत्रेच्या. जेव्हा बोट मध्यभागी आली तर आम्ही तिथे उभेच होतो. आणि मोठं पात्र तेव्हा जे मी असेल, हा. बघितलं ना मोठं कार्य विशाल पात्र. आम्हाला वाटतं की आपण समुद्राच्या कुठेतरी मध्ये उभे आहोत. एवढं मोठं पात्र की दोन्ही बाजूच्या जे हे आहेत ना पात्र जे आहेत दोन्ही बाजूची टोकं दिसत नव्हती. आणि एवढी मोठी ब्रह्मपुत्रेचं विशाल दर्शन मला त्या दिवशी जे झालं ना. आणि मग लक्षात आलं चीनला ही ब्रह्मपुत्रा का पाहिजे. म्हणजे चीनच्या त्या उगमाच्या ठिकाणी त्यांना धरण काहीतरी बांधायचं बांधायचं, आणि ते हा. काम झालंय आता पण झालं असं मी ऐकलं वगैरे. त्याचं कारण कसं आहे हिमालयामधून मिळालेली आपल्याला जी देणगी आहे ना पाणी. ही जे पाणी. परमेश्वराने दिलेलं आहे ना त्याच्यावरती चीनचा डोळा का आहे जीवन. ते दर्शन पाहायला नव्हतं होतं. कारण त्याच्यामध्ये नुसते तुम्हाला मासे नाही त्याचा वाहतूक म्हणून पण फार मोठा उपयोग होतो. पाणी तर वगैरे आहे. ब्रह्मपुत्रेचं सगळं पाणी आपला संपूर्ण देशभर पुरेल एवढं पाणी आहे त्याला. तर तो पण ते ब्रह्मपुत्रेचं दर्शन मला पण तो असा तो जो माझा 2.5-3 वर्षाचा काळ होता ना चिकार फिरलो मी. हे सांगितलं तर ते 2 तास लागतील म्हणून आपण पुढे जाऊया. मग तू परत आलास मुंबईला. 2.5 वर्ष तू फॅमिलीपासून लांब होता कारण तेथे नेता आली नाही तुला. मग परत तुझं इन्स्पेक्शन डिपार्टमेंटला पोस्टिंग झालं म्हणजे परत फिरती आलीच तुझ्याकडे. ते झालं त्यांनी मला इन्स्पेक्शन डिपार्टमेंटच केलं. त्यामुळे जम्मू ते कन्याकुमारी आणि मुंबईत सगळ्या ऑफिसेस. जिथे जिथे रिझर्व्ह बँकेचं ऑफिस आहे तिथे तिथे मी इन्स्पेक्शन टीमचा एक मेंबर म्हणून जातो. हो, हो. तरी मी अजून सिनियर ऑफिसर असताना होतो. बरोबर. ABC ग्रेडमध्येच वगैरे येतो. तो ते आमच्या टीममध्ये जायचं त्यामुळे ते फिरती वगैरे आहे. पण पुढे काय झालं पुढे म्हणजे परत म्हणजे इंटरव्ह्यूला मला बोलवलं होतं. त्या इंटरव्ह्यूमध्ये आपले रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एक्झिक्युटिव्ह ॲडमिनिस्ट्रेटर हे घ्यायचे. तर त्या ह्याच्यामध्ये सुद्धा मी बिंदास गेलो पास झालो. आणि माझी त्या D ग्रेड म्हणून माझी त्याला DG असा मी खरा सिनियर ऑफिसर झालो. डेप्युटी डेप्युटी जनरल मॅनेजर. आणि परत मला ट्रान्सफर केलं त्याने. हे कळलं की नाही सिनियर लोकांना शक्यतो कलकत्ता मला वाटतं. मला त्याने कलकत्त्याला केलं. आणि कलकत्त्याचं ऑफिस तुला सांगायचं कलकत्ता म्हटलं म्हणजे कम्युनिस्ट. त्यावेळी ज्योती बसू तिथे चीफ मिनिस्टर होते. त्या लोकांचं एकच काम आहे रात्री उठल्यानंतर सकाळी उठल्यानंतर आज कुठे धरणं करायची आहे कळलं की नाही. आणि काय त्याला तो एक शब्द आहे चलबो ना काही चालू द्यायचं नाही वगैरे कळलं. त्यामुळे तिथल्या ट्राम सर्व्हिस आणखी ती बस सर्व्हिस तू बघितलीस ना तर तुला हे येईल. या संदर्भात मला एक आठवतं ICICI बँकेचे ते चेअरमन होते KV कामत. आमची टीम ICICI बँकेचं कलकत्त्याचं इन्स्पेक्शन करायला गेले होते. त्यावेळी KV कामत पण होते आणि त्यांनी सगळ्यांना ॲड्रेस केलं होतं. तर त्यांच्या टीमला म्हणाले होते की त्या सगळे लोक बोलले ते हे प्रॉब्लेम आहे. त्यांचं एक वाक्य आठवतं इफ यू वॉन्ट गुड कस्टमर सर्व्हिस इफ यू वॉन्ट गुड यू हॅव टू पे. आणि नेमकं हे इथे घडत होतं. तर ते ट्रामचे 5 पैसे वाढेल तर ट्राम जाळत होते. बसमध्ये मेंढरासारखे भरत होते पण बसचं भाडं दिसत. त्यामुळे हे तुला दुसरं एक सांगतो हे कम्युनिस्ट नाही त्यावेळी आम्ही सुद्धा वेड्यासारखे कम्युनिस्टांच्या बाजूने असं होतं. सुरुवातीला आपल्याला काय कळत नसतं ना. त्या कम्युनिस्टांचं एक धोरण मला सांगितलं हसून येईल. सगळ्यांना जॉब मिळावे म्हणून त्यांची एक युनिक पद्धत. आता समजा तुमची ऑटो रिक्षा आहे तर ऑटो रिक्षा समजा तुला इथून घाटकोपरला जायचं आहे तर डायरेक्ट ऑटो रिक्षा घाटकोपरला जाणार नाही. इथून ती बांद्र्यापर्यंत जाईल. बांद्र्यावरून ती सायनपर्यंत जाईल. दुसरी रिक्षा तीच नाही तीच. आणि सायनवरून घाटकोपरला वगैरे म्हणजे 3 टप्प्यामध्ये 3 लोकांना काम मिळालं तर वाटून घ्यायचं. हे ते काय त्यांचं हे होतं ना ते काय अजब होतं. असे ते तिकडचे चिकार आहेत. पण त्यातला मुख्य प्रसंग तो आहे ऑफिसचं काम होतं. माझा कदाचित स्वभावामुळे असेल किंवा परमेश्वराची कृपा असेल माझं तिथे जमलं सगळ्या लोकांची. आणि तिथे मी CBIचे एक विश्वास म्हणून होते त्यांच्या हा लल्लूचा जो चारा घोटाळा आहे त्याचा युनिव्हर्सिटी त्यांच्याशी माझी गाठ झाली. काय लंचवर मीटिंग झाली ती आमच्या संपूर्ण टीमची वगैरे तेव्हा तिथे. पण सगळ्यात मला फायदा झाला मी शांतिनिकेतनला 2दा आणि ते कलकत्त्यातल्या लोकांच्या म्हणजे तिथला जो फायनान्स मिनिस्टर होता कलकत्ता स्टेटचा त्याच्याच बायको आमच्यामध्ये होती. तिने माझी व्यवस्था केली होती. मग तिथे जाऊन तर संपूर्ण जे रवींद्रनाथ टागोरची जी डोक्याची जी कल्पनेतलं जे शिक्षणाची पद्धती होती ना
की निसर्गाच्या सानिध्यात सानिध्यात, शिका. हां, बरोबर. ते प्रत्येक झाडाखाली बसण्याची व्यवस्था होते, सगळ्याकडे विषय शिकवायचे. इव्हन मराठी तिथे शिकवलं अरे जायचं. वा. म्हणजे मी चौकशी केल्यानंतर आणि ते सगळं म्हणजे त्यांची लायब्ररी आणि ते सगळं त्या एका जंगलामध्ये त्यांनी जे स्कूल काढलं ते टीचिंग होते. मी 2दा गेलो तिथे बघण्यासाठी, 2दा. म्हणून त्या वास्तूला शांतिनिकेतनला मला 2दा जाता आलं तिथे आणि तुला त्या शांतिनिकेतनमध्ये आपले पु ल देशपांडे 4 महिने जाऊन अरे राहिले, वा. बंगाली भाषा शिकले हां. आणि रवींद्र टागोरांचं पुष्कळचं त्यांचं जे साहित्य. वाङ्मय आहे ना बंगालीचं त्याने मराठीमध्ये आणलेलं आहे. हे सगळं मला म्हणजे अशा त्या ठिकाणाला पाहायला होता मला आले. ते कलकत्त्याच्या याच्यामध्ये येतं ते पण हार्डशिप सेंटर, बरोबर. तरी मला बघता करता आलं. आता एकदा अशी गंमत झाली की तुला त्यावेळेला ATM नवीनच आले होते आणि तुला ती जबाबदारी एक अचानक तुला तुझ्या बरं अंगावर आठवतं ते एकदा काय झालं असंच माझ्या रिजनल डायरेक्टरने मला आपल्या कॅबिनमध्ये तो कॅबिन म्हणजे काय होतं हा फ्लाईटपेक्षा एक मोठं असं कॅबिन खरं म्हणजे. तर आम्ही काहीतरी चर्चा करत होतो तितक्यात ते बँक ऑफ अमेरिकेचे लोक आले हां. आणि त्याने त्यांना बोलवलं वगैरे. म्हणलं यांना डिस्पोज करून मग आपण पुढे करू. ते आल्यानंतर त्याने सांगितलं की आमच्याकडे ATM येतो आहे. बरोबर. 97ची गोष्ट असेल, 97 हां. 98. आणि त्यावेळी ATM ही फार नवीन कन्सेप्टच होती वगैरे कळलं की नाही. तर एवढं काय मला पण ATMमध्ये एनी टाईम मशीन काय वगैरे हे सगळं माहिती नव्हतं वगैरे तेवढं. आणि माझं त्या डिपार्टमेंटशी काही संबंध नव्हता. ते म्हणाले की RDना तुम्ही आमच्या ह्याचं उद्घाटन करायला उद्या या. ते म्हणाले मला उद्या तर वेळ नाही, आय एम प्री ऑक्युपाईड बट आय यू डोंट वरी दिस माय ऑफिसर विल इनॉग्रेट. तर त्याने मला त्या इनॉग्रेशनला पाठवलं. त्यावेळी पण पोटात असं वाटलं की बाबा आता माझ्या जबाबदारी दिली आहे. मी गेलो आणि त्याचं उद्घाटन केलं. तिथे 4 शब्द पण बोललो की आदल्या दिवशी कोणाला चौकशी करून बंगाली भाषा. काय वगैरे नाही, बंगाली नाही तिथे मी इंग्लिशमध्ये बंगालीमध्ये जिथे जिथे मला क्वार्टर्समध्ये वगैरे बोलवायचे ना तेव्हा तिथे बंगालीमध्ये ते लिहून काढून ते वाचून वगैरे पाठ करून म्हणा ते केलेलं आहे. पण ते ATMचं उद्घाटन ज्या विषयाची तुम्हाला चांगली माहिती नाही, बरोबर. यू आर नॉट फॅमिलर, तरी तुम्ही म्हणजे मी मंत्री लोक कसे काम करत असतील त्याचा एक अनुभव मी घेतला. तुम्हाला कळलं ना तरी उद्घाटन रिबीन कापायची आणि भाषणं द्यायची, तो मला तिथे अनुभव मिळाला. मग आता तू मला वाटतं तुला प्रमोशन अशी मिळतच मला वाटतं तू इन्स्पेक्शन डिपार्टमेंटला इन्चार्ज म्हणून वगैरे नाही, पण त्याच्या आधी तुला प्रमोशन वगैरे अशी इझिली मिळत गेली की नाही. कुठे रखडली गाडी वगैरे माझ्या असं काय? बाजूने भाग्य नेहमी होतच माझ्याबरोबर. हां. पण ABCD आल्यानंतर त्या गाडीला माझी थोडीशी गाडी रखडली. त्या गाडीला मला काय सिग्नल ग्रीन सिग्नल मिळाला नाही. त्या इंटरव्ह्यू होती, त्या इंटरव्ह्यूला मी फेल झालो वगैरे. डेप्युटी गव्हर्नर आणि इतर लोक ते इंटरव्ह्यू घ्यायचे ठरवले लोकांचे. तिथे पण तुला सांगितल्याप्रमाणे बहुतेक करून जे प्रमोटी हे तिथपर्यंत जातच नव्हते. नाही. तर ठीक होतं. मी ज्या डिपार्टमेंटला होतं त्या डिपार्टमेंटला एकदा रिझल्ट आल्यानंतर मी थोडासा नाराज होतो. माझ्या कॅबिनमध्ये बसलो होतो. आणखी 4-4:30च्या सुमाराला आमच्या त्या डिपार्टमेंटचे इन्चार्ज होते सारडा म्हणून, ते आले. त्या डिपार्टमेंटला पण तू होतास. मी ज्या कॅबिनमध्ये होते त्या बाहेरच्या बाजूला तू बसत होतास वगैरे मला आठवतं. पण या इंटरव्ह्यूच्या वेळी त्यावेळी नसशील तू, पण त्यावेळी ते आले आणि ते मला राईट आय एम सो सॅड वगैरे पण इट्स अ पार्ट ऑफ लाईफ. आणि त्याच्यामध्ये काय आहे आणि मला काय म्हणाले की देखो भाग्य से ज़्यादा समय से पहले किसी को कुछ नहीं मिलता है. बरोबर. तुमच्या भाग्यात आता ते नव्हतं, हां. पण लक्षात ठेव तुझं भाग्य मी आता एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून जाणार आहे आणि तेव्हा तुझा नंबर 7-8 महिन्यांनी येईल. मी तिथे असणार, डोंट वरी वगैरे. आणि तसं घडलं. हे त्या इंटरव्ह्यूला होतं आणि मला पुष्कळचे प्रश्न त्यांनीच विचारले. हे इंडस्ट्रियल एक्सपर्ट डिपार्टमेंटला त्यावेळी तिथे ते जनरल मॅनेजर होते. त्यामुळे त्यांनी मला जे प्रश्न विचारला त्यांनी पुष्कळ पुस्तकं पण लिहिलं त्याच्यामध्ये. आपल्याला इथे पण एकदा कांदिवलीवर भेटले होते तेव्हा त्यांनी हिंदी पुस्तक पण आपल्या डिपार्टमेंट लिहिलं आहे, आपल्याला भेट दिली होती. तर त्याने मला जे प्रश्न विचारले त्या डिपार्टमेंटची मला माहिती होती. सो त्यांनी इतर कोणालाही काय नाही नो नीड टू आस्क इट, लेट राणे गो तेच बोलले. त्यामुळे डेप्युटी गव्हर्नर जे होते चेअरमन त्याने पण मला काय विचारलं नाही. ते असेच परीक्षा महादेव परत प्रसन्न झाला तर मी झालो आणि त्यानंतर माझी पोस्टिंग त्यांनी परत इन्स्पेक्शन डिपार्टमेंट. मग आता तू इन्चार्ज झाला टीमचा, परत ऑल ओव्हर इंडिया जाताना तू टीमला घेऊन जायचं. पूर्वी मी टीमचा मेंबर म्हणून जातो, आता मी टीम लीडर म्हणून जातो. तो परत तोच कन्याकुमारी टू जम्मू सगळे ऑफिसेस ऑफिसर्सला भेटणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांची चर्चा करणं आणि ते रिपोर्ट त्याला एक सेलियन फीचर जे नोंद म्हणून टॉप मॅनेजमेंटला देणं, हे काम छान कामं वगैरे. आणि टीम म्हणजे तुमच्या टीमला एक 7-8 ऑफिसर असायचे. त्यांच्या सेक्शनचे जे त्यांना फॅमिलियर आहे त्यांना ते एरिया वाटून द्यायचं. त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे एक सिक्युरिटी अँगल बघायचं असतो आणि कस्टमर सर्व्हिस, हे ज्या 2 गोष्टी बघून हे आपल्या टॉप मॅनेजमेंटला देणं आमचं काम वगैरे होतं. तर ते मला आय एन्जॉय दॅट वर्क वगैरे. आणि ते काम मला वाटतं मी 2-3 वर्ष केल्यानंतर मला
वरच्या पोस्टला बोलवलं होतं इंटरव्ह्यूला. हां, ते गंमत सांग आहे म्हणजे हां. माहिती असं गंमत नाही इंटरव्ह्यू म्हणतात. जेव्हा मला रिटायरमेंटला फक्त एक 1.5 वर्ष शिल्लक असताना मला त्या इंटरव्ह्यूचं काय परत तुला सांगितलं, क्लार्क माणूस ABCD करत एकला जाईल नाही, अशी नाही. शक्यता फार क्वचितच, क्वचित. फारच क्वचित. तर त्या महादेव प्रसन्न असल्याशिवाय ते काही शक्य होणार नाही वगैरे. आणि दुसरं वैशिष्ट्य काय, गव्हर्नर स्वतः इंटरव्ह्यू घेतात. डेप्युटी गव्हर्नर आणि 4 डेप्युटी गव्हर्नर खरं. वगैरे. कमर्शियल बँकांचा एक कामेश्वर म्हणून होते, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या राकेश मोहन म्हणून होते, रिझर्व्ह बँकेच्या काही उद्देशिवाय असे ते एक 4 डेप्युटी गव्हर्नर हे होते. त्यांच्या इथं मला काय आनंद होता की मी ज्या इन्स्टिट्यूशनमध्ये क्लार्क म्हणून लागलो, बरोबर आहे. तिथून लागून ह्या इन्स्टिट्यूशनचे जे गव्हर्नर असतात, जो फायनान्स सेक्रेटरी असतो ना, बरोबर. तो गव्हर्नर शक्यतो होतो. ते रेड्डी म्हणून होते, रेड्डी ना. तर ते रेड्डी माझी इंटरव्ह्यू घेणार आहेत, तिथे मी जाणार. आतमध्ये मला बोलवलं आणि माझा नंबर लागला, थोडा मी बावरलो कुठे बसावं. तर रेड्डी मेड मी कम्फर्टेबल. मिस्टर राणे नो नो सिटी प्लीज प्लीज कम बरोबर. आणि एखादा दुसरी प्रश्न नंतर या बाकीच्याने प्रश्न एकदा मी तो स्थायी झाला तर मला बरोबर. काय वाटलं नाही. नाही. पण मला जे काय प्रश्न सगळ्यांनी विचारले त्या चौघांनी, त्यांनी काय विषय क्लिअर केला आणि मी परत मला काय प्रमोशन मिळेल असं काय वाटलं नाही. आणि बरोबर. प्रमोटी मिळणार नाही असं धरून मी धरून चाललो नाही. होतो. त्यामुळे बिंदास इंटरव्ह्यूला जायचं आहे, कशा नाही करायचं, मी इंटरव्ह्यू नाही मिळणार असं करून ती मी बिंदास इंटरव्ह्यू दिली. ती बाहेर दुसऱ्या दिवशी सकाळी ही लिस्ट आली तर माझ्या घरी पहिला फोन आला, इथे शक्य झालं. कांदिवलीला. तर आणि यू आर इन अँड वी आर आउट अरे वा. असं जे डायरेक्ट रिपोर्ट होते ना, अरे हाऊस दॅट वगैरे कळलं की नाही. Correct, तर correct. तिथे मला माझ्या घरी फोन करून मला सांगते, पण ते का सांगत होते की जे एक्सपेक्टेड लोक होते नाही, ते ते त्याच्यामध्ये नव्हते नव्हते. आणि माझ्यासारखा अनएक्सपेक्टेड माणूस तिथे होता. त्यामुळे थोडंसं एक वेगळं. बरोबर. तर मला तिथे आणि नाही परत माझं दैव मला सांगितलं तुम्हाला 1.5 वर्ष वगैरे आहे, तर मला सांगितलं यू टेक अवर सेम डिपार्टमेंट. अरे वा. चीफ जनरल म्हणून इन्स्पेक्शन. Comfortable. म्हणजे तिथे मी एक C ग्रेड म्हणून काम केलं, थोडंसं D ग्रेड, E ग्रेड जवळ संपूर्ण बरोबर आहे. तिथे गेली माझी आणि बरोबर. F ग्रेड म्हणून मला त्याच डिपार्टमेंटला ठेवलं वगैरे. तुला आता तू इन्स्पेक्शनच्या डिपार्टमेंटमध्ये सगळं ऑल ओव्हर इंडिया ऑफिसेस कव्हर केली. हा, हा. पण तुला मला वाटतं फॉरेनची सुद्धा एक असाइनमेंट हा. इंडिपेंडंटली एकटं जाऊन करायची अशी. असं मला एक असाइनमेंट असं नाही. शक्यतो तिथे सुद्धा परत हेच आहे. तिथे रिझर्व्ह बँकेत पुष्कळ स्कीम आहे, स्कॉलरशिपच्या इन्कम आहेत, पण त्या प्रमोटीला मिळतील असं कधी नाही, नव्हतं नाही, वगैरे. खरं आहे. आणि हायली क्वालिफाईड जे लोक असतात प्रमोटीमध्ये पण हायली क्वालिफाईड चिकाट लोक आहेत वगैरे, हा. पण त्यांनाच मिळायच्या स्कीम आणि फॉरेन असाइनमेंट वगैरे त्यांनाच नाहीच. आणि एखाद्या ट्रेनिंगला वगैरे कोणी पाठवेल, पण अशी स्पेशल असाइनमेंट म्हणून तर ती माझ्या वाट्याला आली. एकदा मला एक फोन आला की राणे युअर पासपोर्ट इज रेडी. रेडी. मी म्हटलं की डेप्युटी गव्हर्नरच्या PAचा फोन आला. मी म्हटलं येस आणि म्हणलं मी रेडी ना. अरे वा. मी रेडी. तर हाँगकाँगमध्ये एक सेमिनार किंवा वर्कशॉप होता. बरं. हा वर्कशॉपमध्ये काय तुला माहिती आहे ना, एक बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट म्हणून जी बँक आहे स्वित्झर्लंड बेस्ड, बरोबर. आणि BIS. सगळे ज्या 92 ते 93 ज्या कंट्रीज आहेत त्याच्या असोसिएट्स आहेत. बरोबर. तर या सगळ्या कंट्रीचं हे कामकाज कसं चालतं आणि त्यांची जी सिस्टम आहे ते टॉप मॅनेजमेंट किंवा गव्हर्नमेंटनं कसं जायचं ते समजावून सांगण्यासाठी हे सेमिनार घेतलं प्रत्येक देशाचं. बरोबर. आणि तुला तो चायना होतं, जपान होतं, कॅनडा होतं, ऑस्ट्रेलिया होतं, खरं की नाही सिंगापूर, असे जवळजवळ 22 कंट्रीजचं सेमिनार हाँगकाँगला. आणि आय वॉज नॉमिनेटेड फॉर द जॉब. You are alone. You were not. तर मला तयारी वगैरे करायला सांगितले होते, काय करायचं आहे काय नाही म्हणजे तयारी करून मी केली होती वगैरे. तिथे गेलो 2 दिवस ते होतं. 83 माळा होती ते सेमिनार. 83 फ्लोअर त्या काळात 2004ची गोष्ट आहे वगैरे. तर त्या ह्याच्यात मी गेलो आणि पहिल्याच दिवशी थोडं त्याचे पण थोडासा कारण इतर देशातले लोक फॉरेनर ही भीती एक मनात असते, वेळ लागतो वगैरे. पण पीपल वेअर गुड. हळूहळू माझा नंबर मला वाटतं लंच नंतर काहीतरी 3रा-4था काही नंबर आला. जेव्हा त्यांनी सांगितलं ना मिस्टर राणे फ्रॉम इंडिया ही विल प्रेझेंट हिज केस वगैरे अरे असं वा. त्यांनी सांगितलं. आणि मी तुला म्हणतो 20 मिनटं मी छान बोललो. अरे वा. 20 मिनटं मी तयारी केली होती. आदल्या दिवशी कुठे टूरला वगैरे कुठे गेलो नव्हतं, कारण आपल्याला हे देशाचं पण त्याच्यामध्ये बरोबर आहे. रेप्युटेशन असतं. बरोबर. रिझर्व्ह बँकेचं रेप्युटेशन हो, असतं. हो. याच्यात काही जाणं बोलण्याचं वगैरे ना, पण 20 मिनटं मी ते बोललो. आणि त्यानंतर खाली बसल्यानंतर तू जो इंडियन वेल डन असं नाही म्हणाले, ते म्हणाले येस यू आर प्रेझेंटेड Correct. इज एनिबडी आस्क इन कंट्री यू कॅन आस्क मिस्टर राणे वगैरे. तर दोघा ठिकाणी प्रश्न वगैरे विचारले. विचारले, ते हा. ताण देऊन मी ऐकत होतो, कारण नीट ते शब्द कळले पाहिजे. एखादा शब्द जरी कळला तर त्यांना काय म्हणायचं ते आपल्याला कळतं. बरोबर. आणि तो छान झाला.
झाला वगैरे ते वगैरे माझा तो प्रोग्राम छान झाला. त्या दिवशी संध्याकाळी एका 5 स्टार हॉटेलमध्ये आम्हाला सगळ्यांना मोठी पार्टी दिली होती. त्या पार्टीमध्ये पुष्कळ गोष्टी झाल्या, पण जिथे चायनीज टी असतो ना त्याच्यावर किती कप प्या आणि कित्येक लोक ना, मी तर मला वाटतं 5-6 कप प्यायला असेल. एक तर थंडीचे दिवस होते, मग डिसेंबर जानेवारी वगैरे ते दिवस होते. आणि तो एक वैशिष्ट्य होतं त्या चहाचं. ड्रिंकपेक्षा ड्रिंक काय आपल्याला नावाला घेतलं असेल, वाईन वगैरे वगैरे काहीतरी असेल, पण ती चहा होती ना, ती का लोक चहा जास्त पितात त्याचं प्रिपरेशनच वेगळं आहे. तर ते आणि दुसऱ्या दिवशी परत जायचं होतं म्हणजे, पण ते मी त्याच्यात एक गंमत झाली. तर मी जेव्हा परत आलो तर पैसे वाचवण्यासाठी मला वाटतं ट्रेननेच आलो होतो सकाळी आणि ट्रेननेच गेलो. तर ते मी बघून ठेवलं होतं मला कोणत्या एक्झिट बाहेर पडायचं ते मी बघून ठेवलं होतं. आणि म्हटलं इथे तू इथे, पण मी रात्री 10 नंतर आलो ते माझी ती एंट्री चुकली. एक्झिट जे एंट्री आहे कसं बाहेर पडायचं, मी दुसरीकडे मी वावरून गेलो आणि काय ना काळं वगैरे 10-10:30 त्यावेळची वेळ, काय करावं नेमकं कुठे जाईल. आणि तिथे कोणाला थांबतच नव्हतं कोणी वगैरे. आता परत देवाचं नाव घेतलं जे काय आहे ते, बाबा हेल्प मी आऊट. आणि जसं करत असताना समोरून एक माणूस आला आणि हॅपन्स टू बी इंडियन पाहिजे. तर मी त्याच्याशी बोललो तर त्याला मला कळलं आणि नंतर जी हॅपन्स टू बी मराठी माणूस वगैरे. तर मला मी म्हटलं कोइन्सिडन्सपेक्षा म्हटलं हे आपल्या भैरवाने माझ्या मदत केली. शंकराने सांगितलं बाबा राणे संकटात आहे, पण की आपण कथा कादंबऱ्या वाचतो ना त्या काही गोष्टी ते कसं काय घडतं असं ते माझा माणूस आला. पण त्याने मला स्वतःला हात धरून त्या हॉटेलपर्यंत नेलं वगैरे थोडीशी. आणि एक सांगितलं त्याने, दुसऱ्या दिवशी तुम्ही टॅक्सीने किंवा ट्रेनने जाऊ नका, तुम्ही ट्रामने हे करा. तुम्ही ट्रामने वरती बसला तर तुम्हाला संपूर्ण हाँगकाँग आहे ना ते बघितल्याचा आनंद होईल. बघितल्याचा आनंद. आणि मग मी ट्राममध्ये दुसऱ्याची गेलो तर नाही टाकून ठेवलं होतं आणि ते बोललं दोन रुपयाचं काय $2 कॉईन ते घेतात वगैरे, त्या तेवढाच खर्च आहे त्याला. तर मी कॉईन घेऊन वरती बसलो होतो पुष्कळ वेळ चुलबून. जो माझ्या बाजूला माणूस होता त्याला सांगितलं होतं माझं डेस्टिनेशन आल्यावर हेल्प मी म्हणाला ओके. पण काही काळ केल्यानंतर ना आय वॉज सो मच रेस्टलेस. तो माझं मला येस एनिथिंग रॉंग, मी म्हणून आय एम वेटिंग फॉर कंडक्टर तिकीट वगैरे. तो थोडासा असला ओके वी आर कमिंग फर्स्ट टाईम इन हाँगकाँग. एकदा तो म्हणाला इथे कंडक्टर वगैरे नसतो, तुम्ही जेव्हा उतराल तेव्हा तुम्ही ते बॉक्स असेल त्या बॉक्समध्ये कॉईन टाका. ही जी ऑनेस्टी आहे ना हाँगकाँग, ही जी पद्धत आहे आणि बहुतेक सगळे लोक करतात वगैरे. त्याचे म्हणजे डिसऑनेस्टी हे काही म्हणून जे असेल म्हणून ही जी पद्धत आहे तर ते खरं त्याने मी प्रभावित झालं होतं. आणि ते हाँगकाँग पण बघता आलं. काही इन्सिडेन्स आला म्हणून तुला सांगतो. आता मला वाटतं तुझं रिटायर्ड व्हायला तू जवळ आला होता, 5-6 महिने पिरियड होता. आणि अशा वेळेला असं काही काम देत नाही की ते इनकम्प्लीट राहील. पण तुला पण नव्हते, 2च महिने माझे होते. आणि मला तिकडून परत फोन आला आमच्या सेंट्रल ऑफिसमधून की यू आर फॉर्मिंग वन कमिटी आणि यू आर द चेअरमन ऑफ दॅट कमिटी. तर मी म्हटलं तर ठीक आहे, ते गुराखी आला आहे मुंबईमध्ये तो होतं इथपर्यंत चेअरमन कमिटीचा वगैरे त्या कमिटी. आणि मला 4-5 ऑफिसर दिले होते निर्णय सेंटर. एक केरळचा होता, एक दिल्लीचा होता, एक मुंबईचा आणि एक असा की ते कोणी करन्सी रिप्रेझेंटर, कोणी बँकिंग डिव्हिजन असे निर्णय ते करून आमची ती कमिटी होती. तर मजा म्हणजे काय, प्रत्येक रिजनल ऑफिसमध्ये जाऊन त्या रिजनल ऑफिसच्या थोड्याशा समस्या आणि स्टाफ रिक्वायरमेंट काय आहे तो रिपोर्ट मला त्यांनी रिटायरमेंटच्या पूर्वी द्यायला सांगितलं. आणि ते काय म्हणते तर मी सगळ्या सेंटरला मी गेलो. मला वाटतं 26 रिजनल ऑफिसेस होती वगैरे दिल्लीपासून. आणि सगळे गोवतीला तर पहिला गेलो, कारण मला ते गोवती फार आवडतं. गोवती नंतर कलकत्त्याला पण गोवती मला फार आवडतं काही तर गोवतीला पण गेलो आणि तो रिपोर्ट वगैरे दिला. तर मला काय वाटतं की काय असा निरोप समारंभ दुसऱ्या कोणाला मिळाला असेल. रिटायरमेंटच्या अगोदर सगळ्या जिथे मी अगोदर गेलो होतो, इन्स्पेक्शन टीम मेंबर गेलो होतो, इन्स्पेक्शन टीमचा लीडर म्हणून गेलो होतो आणि नंतर डिस्कशनसाठी गेलो होतो, स्टाफ ट्रेनिंग कॉलेजला लेक्चर द्यायला गेलो होतो. असं जे होतं लेक्चर देणं माझ्या मनातलं एक हे होतं, ते पण मला मिळालं स्टाफ ट्रेनिंग कॉलेजला. हे सगळे ठिकाणी म्हणजे मित्रमंडळी चिका झाल्या, सगळेचे डायरेक्ट रिक्रूट होते की का कोण झाले माझ्या भाग्याचा भाग असेल. म्हणजे सगळे मित्रमंडळींना मी हाय करून रिटायरमेंटच्या आदल्या दिवशी काय 1-2 दिवस अगोदर तिथे आलो आणि रिटायर झालो. आणि आल्यानंतर एक 15 दिवस रिटायरमेंट नंतर जाऊन मी रिपोर्ट पूर्ण करून वगैरे ते दिला वगैरे होता. तर ते छान मला काम मिळालं. ते वर्थ रिमेंबर आहे तुझ्या पाठीमागे. बरं, मी असं म्हणतो आता शेवटचा दिवस आपला कोणी विसरत नाही. बँकेमध्ये आपण 43 वर्ष 42 वर्ष गेली. तर तुझं कसं रिटायरमेंट आहे?
28 फेब्रुवारी मी 1 मार्च माझी जन्मतारीख आहे. हां, पण 28 फेब्रुवारी माझी खरी जन्मतारीख मला कुठे सांगितली 21 फेब्रुवारी आहे. हां. तरी तो हाच दिवस आला असा असतो. म्हणजे लागले आहे 1 मार्च. तर ते 28 फेब्रुवारीला रिटायर झालो. आणि ह्या एक होतं तुला मी बोललो ना, ऑल इंडिया माझे जे मित्र जे रिटायर झाले होते हां. ते माझ्या सेंड ऑफला हजर होते. अरे वा. शक्यतो काय रिटायर झालेले लोक वगैरे येत नाही. येत नाही. पण माझा मित्र परिवार होता, माझ्याविषयी आपुलकी. दुसरा म्हणजे क्लासचा म्हणून इथपर्यंत गेलेले ते असे जे काही प्रमोटर बरोबर, होते बरोबर. आणि काही माझे खास मित्र जे तयार झाले होते ना, ते सगळे हजर होते त्याशी. जवळजवळ 15-20च्या वर लोक त्यांची त्या ह्याला समारंभाला आले होते. ते एक होतं. आणि समारंभ झाला. एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर काय ते होते येणारच ते होते माझ्या समारंभाला. Correct. सेंट्रल ऑफिसमध्ये आमच्या हेडक्वार्टर्स म्हणून आले होते. तर त्याचे मला 2 गोष्टी आठवतात. सगळ्यांची भाषणं वगैरे ठीक आहे. बरोबर. एक माहिती आहे सेंट ऑफ म्हणजे तुम्ही चांगलंच चांगलंच बोलला. बोलणार. तुम्ही एक तुमची अंत्ययात्रा केल्यानंतर आणि सेंट ऑफ झाल्यानंतर माणसाविषयी चांगलं बोलणार जणू काय. पण त्या दिवशी एक जो हिंदी ऑफिसर होता तो हिंदीमध्ये बोलत होता. त्याने एक वाक्य बोलला होता वगैरे. तो काही म्हणाला, राणे जब मुस्कुराते हैं तो बहुत अच्छे अरे वा. लगते हैं. त्याचे मला वाक्य त्याचं फार आवडलं होतं. आणि आमचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते कृष्णन म्हणून होते की ते एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर झालेले नव्हते. माझ्याकडून त्यांनी टेक ओव्हर करून ते बरोबर. व्ह्यू होते आणि नंतर ते प्रमोट होऊन गेले एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर. तर त्यांनी ते म्हणाले की रिटायर शेवटी नाव राणे इज लँडिंग. अँड हिज सन इज टेकिंग ऑफ. राणे, आता तू रिटायर झाल्यामुळे तुझ्याकडे वेळ भरपूर आहे. इतकं धकाधकीचं धावपळीचं जीवन आता संपलेलं आहे. तर तुझ्या काही हॉबीज होत्या, रिडिंग, कुठे चांगली भाषणं ऐकणं, तर त्या कशा काय तू त्याच्यामध्ये कसं गुंतवलंस? रीडिंग मला वाचनाची फार आवड होती. आणि शक्य तुला मी आता सांगितलं तर पटणार नाही. मी जो कांदिवलीत राहायला आलो बरोबर. त्यामुळे मला त्याचा फायदाच झाला असं मी म्हणतो. हां. प्रवासाचा जो बोरिवली म्हणजे मी बोरिवलीला उलट देतो, बोरिवली चर्चगेट परत येते वेळी हा वेळ ना मी वाचनात घालवला. आणि ते सुद्धा इंग्लिश कादंबऱ्या. हां. एवढ्या इंग्लिश कादंबऱ्या मी वाचल्या. त्याच्यातून 2-3 नाव 4-5 नावं सांगतो. गॉन विथ द विंडी घातलेली त्याला 10 मेडल्स मिळालेली आहेत वगैरे. गॉडफादर आहे. सेकंड लेडी म्हणजे एक आवडती कादंबरी आहे. फॅन्स क्लब आहे. फिनिक्स पक्षी जो इस्रायलच्या डिफेन्समध्ये जो आमदार ब्लाइंड होते ना, बरोबर. एक डोळा एक डोळा. तिथे. अशा अनेक प्रॉडिगल डॉटर अशा अनेक कादंबऱ्या ना त्या काळात मी वाचल्या. अजूनही मला त्या कादंबऱ्या अजूनही मला आनंद. पण त्या फिक्शन होत्या. बरोबर. कळलं की नाही. मग ते वाचन माझं गेलं. पण दुसरं खरं वाचन जे केलं, मराठी वाचन जे केलं, बरोबर. तर मी रिटायरमेंट एक ठरवलं की हे आता फिक्शन वगैरे काय उपयोगाचं नाही. बरोबर. आपल्याला ही मोठी माणसं झाली कशी, तर चरित्र अशी किती माणसांची मी लिस्ट तयार केली. सुभाषचंद्र बोस घे, छत्रपती महाराज वगैरे मी अगोदरच वाचलं होतं. म्हणजे श्रीमान योगी अनेक पुस्तकं वाचली होती. बाबासाहेब आंबेडकर घे, बरोबर. महात्मा फुले, या अशा तऱ्हेची चरित्र, गाडगे, सगळे संत मंडळी ना, ती सगळ्या संत मंडळीची पुस्तकं मी माझ्या पैशाने विकत घेतली वगैरे. त्यातल्या त्यात गाडगे महाराज मला फार आवडायचे. कारण अपमान सहन कसा करायचा ना तो त्यांच्याकडून शिकण्यासारखा वगैरे. कारण त्यांना जे ते काटेरी झुडपाने ऐकल्यानंतर सुद्धा भूक की चून न करता त्यांनी जे काम केले ना, आणि अशिक्षित माणसाने जे, आणि तुम्ही आता म्हणता स्वच्छ क्लीन इंडिया वगैरे जे आहे ना, ते गाडगे महाराज त्या काळात निर्माण केलेलं आहे वगैरे. झाडू जिथे घेऊन स्वतःच करायचे, ऑर्डर द्यायचे नाही वगैरे. तर तेही माणसं ना महान होती. महान कशी झाली हे मी पुष्कळ वाचलं त्यावेळी. अगदी इतकंच. महात्मा फुलेसारखा माणूस ना, त्याला महात्मा काय, त्याला कोणती पदवी द्यावी, खरा महात्मा तो आहे वगैरे. कारण राजकारणात लोकमान्य टिळक आणि सावरकर ह्या सगळ्यांनी ते केलं, ठीक आहे त्याचे. पण या माणसाने समाज घडवला, शिक्षण वगैरे दिलं. हे तुमचे ज्याला भारतरत्न मिळाले ते महर्षी कर्वे, अशी कितीतरी लोक आहेत ना, त्यांचं चरित्र मी सगळ्यांची वाचून काढली वगैरे. आणि त्याचा मला एक म्हटलं आता ठेवा आपल्याला वाचनाने आपलं मन प्रगल्भ करावं, हा एक माझा विचार केला. आता त्यानंतर माझा दुसरा लेखक होता तो प्राचार्य शिवाजी भोसले. हे जे प्राचार्य जे होते ना, तर त्याचे इतके त्यांचे लेक्चर असायचे. मी पुष्कळ त्यांची व्याख्यानं वगैरे ऐकली. हा माणूस कसा बोलतो म्हणून त्यांचा संपूर्ण संच मी विकत घेतलेला आहे. आणि या माणसाचं एक वैशिष्ट्य आहे प्रकाश, की जगातली आणि देशातली जी महान माणसं झाली, नुसतीच राजकारणी नव्हे तर साध्या अगदी ह्याच्यामध्ये अगदी सायंटिस्ट असेल, नोबेल प्राईज विनर असतील, त्यांचं मराठी जनतेला ते माणसं कशी घडली हे याची इव्हन तुझे पांडिचेरीचे अरविंद महामानव अशी चिकार माणसांचं चरित्र त्यांनी मराठी माणसापर्यंत पोहोचवलं. आणि त्याचं वाचलंच ना, तर तो वाचता त्याची काही वाक्य आहेत ना ती सहज. उदाहरणार्थ आता मी जो हात असा करतो आहे ना, उदाहरणार्थ ते म्हणायचे हे जे हात आहेत ना ते उभारण्यासाठी नाही आहेत,
ते हे उगारण्यासाठी नाही आहेत, ते उभारण्यासाठी आहेत वगैरे. ही यांची अशी वाक्यचिकार आहे. बरोबर. तुमचा प्रत्येक अवयव वापरात असला पाहिजे अशी साधी वाक्य, पण ते तुम्हाला मनाला भेटणारी आहे ती वाक्य वगैरे. आपल्या बोलण्यावरून सुद्धा त्यांचं काहीतरी काय त्यांचं कथा कुणाची, कथा वक्तृत्वाची. हे जे पुस्तक माझं आवडीचं छोटंसं पुस्तक आहे. व्याख्यान कसं द्यायचं, बोलायचं कसं, काय संपूर्ण ह्याचं जे पुस्तक मी वाचलं, पण त्याच्यात एक वाक्य असं होतं ते म्हणजे माणसाने बोलावं कसं, माणसाने बोलावं कसं, माणसाने करण्यासाठी बोलावं, माणसाने कळेल असं बोलावं आणि माणसाने कळेपर्यंत बोलावं आणि एकदा का कळलं की नकळतही बोलू नये. हे ते त्यांचं वाक्य आहे. हे तुम्हाला मी पुष्कळ वेळा सांगितलं. अशी पुष्कळांचे अशी दुसरी पण काही वाक्य तुला इंग्लिश याच्यामध्ये मला ओशो मला आवडतं. त्या ओशोने आम्हाला एक शिकवलं, ते पुष्कळ सांगत बसत नाही की आपण रिटायर झाल्यानंतर जी आपण अपेक्षा करतो मुलाकडून, सुनेकडून आणि ज्याच्याकडून समाजात, तर एक्सपेक्टेशन इज द मेन कॉज ऑफ सारो. अपेक्षा हे तुमचं दुःखाचं कारण आहे. हे जे त्याने सांगितलं, आणि त्याने सांगितलं होतं की सिनियर म्हणजे रिटायर झाल्यानंतर यू कीप युअर सेल्फ फिजिकली फिट अँड ऑलवेज बी अलर्ट. मेंटली यू बी अलर्ट. At the same time, gradually and slowly, you try to grow spiritually. हा पण त्याचा संदेश आहे ना. त्याचं ते पुस्तक आहे फ्रॉम डेट टू डेटलेस. माझं फार आवडतं पुस्तक आहे. दुसरं माझं एक आवडतं पुस्तक आहे ते हा जो आहे दास म्हणून आहे, त्याचं पटकन मला नाव आठवत नाही. त्याने महाभारतावर लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे डिफिकल्टी ऑफ बिंग गुड. जे महाभारतात जे पांडव जे गुड होते ते डिफिकल्टी ऑफ गुड त्यांना उद्देशून त्यांनी जे पुस्तक लिहिलं आहे. आणि महाभारताने एका वाक्यात त्याचं वाक्य आहे ते मला वाक्य फार आवडलं होतं. त्यांनी काय सांगितलं होतं की व्हॉट एव्हर इज देअर इन महाभारत इज एव्हरीवेअर आणि व्हॉट एव्हर इज नॉट देअर इज नो वेअर. आणि वस्तुस्थिती आहे. कोणताही तो मानवी जीवनातला किंवा माणसाच्या जीवनातला प्रसंग जे गुण जे काही आहे तो महाभारतात आहे आणि जो नाही आहे तो नाही करत आहे. ते त्यांचं पुस्तक. अशी अनेक पुस्तकं आहेत. मला पुष्कळांची पुस्तकं मला आवडतील अशी आहे. तुला मी सांगितलं तर एक याचं होतं कोण तुझं खलील गिब्रान. हा खलील गिब्रान जे होते ना त्यांचं जे फिलॉसॉफर ते त्याला दुसरा एक शब्द त्या मी विसरलो, प्रॉफेट. खलील गिब्रान प्रॉफेट म्हणून आहे ना. त्याचे पण जे काही असे आदेश आहेत किंवा त्याचा जो सल्ला आहे वगैरे, एक सल्ला तुला आणि मला दिलेला आहे. त्याने म्हणाले डोंट गिव्ह ॲडवाइस टू युअर चिल्ड्रन, डोंट गिव्ह युअर थॉट्स टू युअर चिल्ड्रन बिकॉज दे हॅव देअर ओन थॉट्स. ही वस्तुस्थिती आहे. आणि असे पुष्कळ सांगितलं आहे. सगळं तुला सांगत बसत नाही. ते त्यांचं मला आवडलं. दुसरं एक शर्मा म्हणून त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं की जो पैसा 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 करून जे काय त्याने मिळवलं त्या द मॅन हू सोल्ड इज फरारी. आणि ते पुस्तकाचं त्याने सारांश एका वाक्यात दिलं आहे. तो म्हणतो ओ गॉड ग्रँड मी सिरिनिटी टू ॲक्सेप्ट द थिंग्स आय कॅनॉट चेंज अँड गिव्ह मी करेज टू चेंज द थिंग्स आय कॅन. आणि पुढे म्हणतो गिव्ह मी विजडम, मला अक्कल दे टू नो द डिफरन्स. मी काय बदलेने काय बदलू शकणार ही मला अक्कल दे. ही त्याची अशी पुष्कळ पुस्तक आहे. पण तुला मी थोडक्यात त्याचा एक माझ्या वाचनाचा एक भाग म्हणून तुला मी सांगितला. त्यावेळेला मला वाटतं तू अण्णा हजारेंचे त्यावेळेला लोकपाल बिलबद्दल मोमेंट जोरदार होत्या. आणि तुझं काम होतं आणि मी शिवसेनेचं पण काम केलेलं होतं. सभा असला की जायचं. आता वेळ दुसरा नव्हता. अण्णा हजारेंची लोकपाल किंवा भ्रष्टाचाराविरुद्ध लोकांची मनं इतकी विटलेली होती ना त्या काळामध्ये. त्या काँग्रेसचे जे मोठे मोठे भ्रष्टाचार आहे आणि ती अण्णा हजारेंच्या ह्याच्याखाली त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं त्याचा फायदा घेऊन त्यांना केजरीवालने वगैरे त्यांना नेलं होतं. आणि त्या ह्याच्यामध्ये संपूर्ण देशामध्ये ज्या सुप्रीम कोर्टाचे काही रिटायर्ड जज यांनी त्यात भाग घेतला होता. एक बंगलोरचं मला त्यांचं नाव आठवत नाही. त्यांनी ह्याच्यामध्ये भाग घेतला. त्यानंतर आम्ही सगळीकडे मशाल्स वगैरे काढायचे वगैरे. हे असं करून त्याच्यामध्ये मी अशोकनगरमध्ये तुमच्या सगळ्यांचे तुम्ही सगळे माझे मित्रमंडळी जे होतं ना त्यांनी मला मदत करून आपण ते प्रोसेशन काढली होती. स्टेशनमध्ये होता मेणबत्ती वगैरे मशाल जी होती. त्या अण्णांचा फक्त मला एकच गुण आवडत त्यांनी सांगितलं होतं. काही कोणीतरी त्यांना विचारलं होतं की तुमच्यापासून काय शिकावं तरुणाने, तर तुम्हाला कसं जमतं. हे तुम्हाला माझ्याकडे जमायचं असेल तर तुम्ही अपमान पचवायला शिकलं पाहिजे. तुम्हाला अपमान पचवता आलं तरच तुम्ही अण्णा व्हाल. हे त्यांचं काही का असेल ना, पण ते त्यांचं वाक्य मला काही वस्तुस्थिती आहे ना आपल्याला तेच जमत नाही. आपल्याला प्रत्येक गोष्टीचा राग येतो. ह्याचा अर्थ आहे ना. तर ते झालं अण्णा हजारेंचं. आता आपला अशोकनगर अत्रे कट्टा जो आहे
तो 10-1 वर्ष कार्यान्वित आहे आपल्या या एरियामध्ये. स्थापनेपासून तुझा सहभाग फार मोठा आहे हां. आणि आपण पुष्कळसे कार्यक्रम लोकोपयोगी केलेले आहेत. हां. तर त्यासंबंधी तुझी माहिती सांग. अत्रे कट्टा आता हे सुद्धा ना परत मला परमेश्वराने ते काम पाठवलं असेल. माझ्या डोक्यातली काही कल्पना नाही. नव्हती. हे माझ्याकडे आलं या अनिला फडणवीस आणि या अनुजा पाटील आणि दुसरे या अनिलांच्या कल्पनेत मला वाटतं ही कन्सेप्ट आली असेल. बरोबर. आणि जसं पार्लाला पहिला अत्रे कट्टा स्थापन झाला ते त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांना म्हणलं आपण अशोकनगरमध्ये का स्थापन करू बरोबर. म्हणून त्यांनी हा अत्रे कट्टा स्थापन करायच्या मनात आलं. मग कोणाला भेटावं वगैरे तर हा नितीन जाधव आणि भाऊ तुले वगैरे ज्या त्या आणि या 2 लेडीज माझ्याकडे मला भेटायला आल्या. हां. मला सांगितलं असं आहे. मी म्हटलं चांगलं वगैरे आपण करूया 10 वगैरे. वर्षापूर्वीची तर त्यांनी हा गोष्ट आहे. ही 10 ही साधारण मला वाटतं 2009ची किंवा 2010च्या अगोदरची हां. गोष्ट वगैरे आहे. त्या आल्या आणि तो आम्ही कन्सेप्ट केला कारण म्हणजे त्या 2 लेडीजला मानलं पाहिजे आणि तो साकार करण्यासाठी आता तुला काय सांगायचं हे जे सगळं करायचं हे सगळं करायचं म्हणजे काय आहे त्याला पैसा लागतो. पण ते मग ते गांधींचं वाक्य आहे फाईट द पर्पज मग आम्ही ते सुरुवात केली वगैरे. आमच्याकडे काही नव्हता ना बॅनर्स होते ना पैसे होते ना जागा होती ना वक्ते होते. बरोबर. हां पण म्हणून त्या लेडीजना मानलं पाहिजे. त्या अनिला मॅडम यांची मुक्ती घेऊन आम्ही सुरुवातीला असे त्या ग्राउंडमध्ये बसायचो. ते मैदान जे आहे ना मंदिराच्या मागच्या बाजूला तिथे मांडी घालून गवतावर पण बसलेलं आहे अशा हे घालून. आणि आमचे पहिले वक्ते ते पंडित गुरुजी होते. संपूर्ण हा कांदिवली एरिया ईस्ट टू वेस्ट कसं झालं ते 37 सालापासून त्यांनी तो सांगितलं. त्यानंतर आम्ही अशोकनगरमध्ये जे कोणी चांगले लोक आहेत ते वक्ते शोधायला सुरुवात केली. पुष्कळ वक्ते आम्हाला ह्या कांदिवली अशोकनगरमध्येच मिळाले वगैरे बिन पैशाने वक्ते निर्माण करणं. आणि ते तुमचे आबा बेडी आहे जे वकील इथे आहेत ना त्यांना आम्ही आणलं होतं. कॉमन माणूस आणि त्याचे लॉशी संबंध कसा येतो त्याच्यावर लेक्चर दिला होता. दुसरे एक इकॉनॉमिस्ट होते आता मला तर नाव आठवत नाही. मला वाटतं नाडकर्णी होतं. कॉमन माणूस आणि इकॉनॉमिस्ट याचा म्हणजे काय संबंध आहे ते. आणि जागा नव्हती. पावसाळ्यामध्ये आम्ही काय करायचो कोणाच्या तरी बिल्डिंगच्या श्री बिल्डिंगच्या खाली तिथे बसलेल्या 1-2दा माझ्या अण्णा हजारेंचा कार्यक्रम होता माझ्या घरी केलेला आहे. कवितेचा कार्यक्रम त्या कल्पतरूमध्ये मी केलेला आहे तिकडे गेला. अच्छा तर तिथे गेलं त्यानंतर थोडीशी आम्हाला जागा आणि मग लोकांनी हळूहळू थोडी 100 रुपये देण्या केल्या. आमच्याकडे 2-3 हजार रुपये असे झाले असेल. मग आम्ही छोटे वक्ते पण त्याच्यातही आम्हाला परत हे असाच एक आम्ही प्रोग्राम करत होता प्रकाश तुला सांगून आम्ही. आणि लोकांचा उत्साह वाढला. सुरुवातीला आम्हाला 10-15 लोकच यायचे. तुम्ही सगळ्या मित्रमंडळी काही कोणी किती नावं घ्यावं तुला मी सांगू शकत नाही. अशोकनगरची सगळी माणसं या लेडीजसुद्धा वगैरे ज्या होत्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन आम्ही सगळी लोकांमध्ये उत्साह निर्माण केला वगैरे. हे काही वेळा फोन करणं काही वेळा आम्हीच हाताने लिहून ते पेस्ट करणं ते सगळ्याकडे तुझे स्कूटरवरून मी फिरायचो सगळीकडे ते करायचं. आणि हे सगळं आम्ही करत असताना नेमकं त्याच वेळी पूर्वईची माझी ओळख झाली. ओळख नव्हते आम्ही दोघे आम्ही कॉलेजपासूनचे मित्र आहोत. तर त्याने त्यावेळी रिटायरमेंटनंतर जिरंटोलॉजी जिरंटोलॉजीचा त्याने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स इथे त्याने तो 1 वर्षाचा त्याने तो जे काही डिग्री कोर्स केला त्याला गोल्ड मेडल मिळालं. आणि त्या बाबतीतची आम्हाला माहिती पाहिजे होती ज्येष्ठ नागरिक वृद्धांना कसं वागवायचं. तर त्याला मी ते सांगण्यासाठी बोलवलं होतं. मग त्याने आम्हाला जी काही गोष्ट त्याचाही फायदा झाला. आणि तो म्हणाला की तुम्ही जे करतात आता हे आमच्या चाणक्यनगरचे लोक पण मागे लागले आहेत माझ्या. आणि त्या मिटिंग्स वगैरे त्यावेळी होत होत्या. तोपर्यंत आमचा 1 वर्षाचा मला वाटतं झाला असेल तो आमच्या अत्रे कट्टा वगैरे. मग चाणक्यनगरने आम्ही इतके हळूहळू इतके जवळ अत्रे कट्टा असं फुलत गेला आणि पैसे आणि नंतर आम्हाला जागा पण मिळाली. आणि एका ठिकाणी तुला सांगतो पैसा कसा मिळतो. आम्ही ते वजे म्हणून एक वक्ते आले होते मुलुंडवरून. ते वक्ते आपल्या चाणक्यनगरमधले वजे आहेत त्यांचे चुलत भाऊ. आणि ते एका बँकेचे चेअरमन पण आहेत आणि CA आहेत. CAमध्ये मला वाटतं पहिल्या 2-3 रँकमध्ये आलेला एक रस्ट आहे. आणि त्यांचं सोशल वर्क पण सगळ्या विषयावर इव्हन CA माणूस विनोद बोलतोय मला माहिती आहे ते विनोदावरती पण बोलतात. असा त्यांचा एक आम्ही लेक्चर आमच्या इथे ठेवला होता. आणि तो व्याख्यान ठेवलं होतं. ते व्याख्यान ऐकायला ना एक चंद्रशेखर म्हणून आमचे कोकणातले तर त्यांना कळलं मी पण कोकणातले. त्यांना हळूच मला बोलले राणे तुमच्यासाठी एक मला प्रोग्राम करायचा आहे. मी म्हटलं आमच्याकडे पैसे नाही हो द्यायला वगैरे. म्हणाला तुम्ही नका देऊ मी तुम्हाला पैसे देणार आहे की नाही. तर हे स्टॉक एक्सचेंज मार्केटचं जे मेकॅनिझम आहे त्याचा काही सुरुवातीला माणसाची का कमी आली त्या प्रोग्रामला. शक्यतो लेडीज आल्याच नाही. जे आम्ही जे स्टॉक एक्सचेंज शेअर मार्केटवर करायचो ना अशीच माणसं 25-30 माणसं आली वगैरे. त्याने तो प्रोग्राम केला आणि त्या बोलला आता एक आपण व्हाउचर बोलूया.
हे 4,000चा तर CDSLचा तो ती स्कीम हा, होती. बरोबर. कारण ही स्टॉक एक्सचेंज शेअर मार्केटचं मेकॅनिझम Popular. सगळीकडे कळावं Popular. म्हणून ते काम ते करत होते एक प्रकारचं माहिती रिप्रेझेंटेटिव्ह करून म्हणून. द्या. आणि त्याच्याकरता 4,000 रुपये त्याने आम्हाला उलटे झाले ते आम्हाला देणगी मिळालेली त्यांना उलटी पहिली. व्हायली, हा. त्यानंतर आमच्याकडे पैसे येत राहिले लोकांना एवढं आवडले वक्ते पण स्वतःहून चिकार एक गोखले मॅडम होती त्यानंतर नवरा पण आपला मिळाला अशा चिकार नंतर कोणी कोणी आम्हाला सुचवायला लागलं आणि चाणक्य नगरचे पण तिकडे वक्ते आले मग आमच्याकडचे आणि देवाणघेवाण झाली. देवाणघेवाण चिकार झाली. चाणक्य नगर आणि अत्रकट्टाचा संबंध इतका जवळ यायला लागला तर मग त्यांनी ठरवलं 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी करायची प्रभात उत्साह फेरी. त्यांचा वाढला होता सगळे सिनियर लोकांना काम नसेल ना तर तो व्हाईट ड्रेस आणि ते सगळं घालून टोप्या, वगैरे टोपी. प्रभात फेरी काढायची ते इथपर्यंत आले होते मग आम्ही इकडून गेलो हो, वगैरे. join झालो आणि आणि- दोन्ही टीमकडून आम्ही त्या मैदानात आलो मग तिथे हा. गाणी मिळी झाली आणि बँक ऑफ बरोडाने स्पॉन्सर केली हो होती. हो पुढे. तर मी आणि पुरोहित Bank बँक of ऑफ Baroda, बरोडाकडे बरोबर. गेलो होतो आम्ही बरोबर. तर त्याने आम्हाला त्या agent ने मदत केली. त्या एजंटने ती शारदा म्हणून ऑफिसर होती बरोबर. तिने त्यात भाग घेऊन वगैरे आम्हाला सुरुवातीला बँक ऑफ बरोडा प्रोग्राम स्पॉन्सर केला केला होता. होता. हां आणि अत्रेकट्टा नंतर ना इतके तुला मोठमोठे वक्ते आणायला म्हणजे तुला टाइम्स ऑफ इंडियाचे मिश्र म्हणून आहे बरोबर. हे मिश्र नाव जरी मिश्र असले ना त्यांची आई मराठी होती तर टाइम्स ऑफ इंडियाच्या त्या मिश्रण आम्ही आणलं हे फार मोठं होतं. त्याच्यानंतर दुसरं म्हणून ते मधु मंगेश कर्णिक कर्णिक आलेले. मधु मंगेश कर्णिकांची हा, हा. हे ओळख करून देते वेळी ना मी तर मग त्यांच्यापेक्षा जास्तच भाषण केल्यासारखं ते मला एवढा उत्साह होता आणि मला मधु मंगेश कर्णिकची इतकी माहिती वगैरे असून तर कोणीतरी हिंट दिली आता तुझा सपोर्ट त्यांना बोलू दे वगैरे पण हे सांगतो तो एक कार्यक्रम कारण ते माझे मधु मंगेश कर्णिक आमच्या गावालेच आहेत कोकणातलेच आहेत हो. ते आमच्या गावापासून एक 25-30 किलोमीटर त्यांचं गाव वगैरे आहे तर तो त्यांचा प्रोग्राम असे कित्येक मोठे मोठे कलाकार आम्ही नंतर आणायला सुरुवात केली ना आणि लोक आम्हाला सुचवायला लागले कोणाचे फोन यायला लागले वगैरे आणि म्हणून तुम्हाला कधी कधी मनात मजा येतो हे ज्या अनिला आणि ही जी अनुजा आहे यांचा ना खरं म्हणजे त्यांच्या डोक्याची कल्पना सुरुवात आहे आहे. आणि त्याने आम्हाला सांगितले आणि साकार करण्यासाठी तुम्ही अशोकनगरच्या सगळ्या रेसिडेंटनी जी मदत केली आहे सुरुवात. तर त्याकरता ह्या 2 बायांचं ह्या 2 लेडीजचं स्त्रियांचं आपण काहीतरी अशोकनगर नोबेल प्राईज म्हणून देऊन त्यांचा सत्कार करायला पाहिजे असं मला पुष्कळ माझ्या मनात येतं आणि कधी ना कधी ते आपल्याला करावंच लागणार वगैरे आता मी 77 वर्षाने लवकर करायला पाहिजे ह्या गोष्टी वगैरे ते एक झालं आणि अत्रेकट्टाच्या याच्यातून दुसरा कार्यक्रम सुरू झाले बरोबर. आता मॅरेथॉन ही चाणक्य नगरने सुरुवात केलेलं केलेलं काम कार्य. मग आमचे लोक म्हणा आपणही Join जाऊया झाले. मग आम्ही म्हटलं ठीक आहे नावं घेतली 50 च्या 50 वर ते 60 लोकांना लोक आणि घेऊन. त्यांचे म्हणजे 100 लोक आम्ही त्या गाडीतून जायचं वगैरे तर तिकडे पण पुरोहित इंचार्जमध्ये आम्ही ते तुम्ही किट आणायला जायचं वगैरे पुरोहित घेऊन आधी- चंदूरला आदल्या दिवशी जाऊन आणायचे. तर तिथे ते किट आणून ते वाटणं ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या ना लोक हिरेने काम होतं मॅरेथॉन त्यांनी काम नंतर आम्ही काय केलं आमची पिकनिकची आयडिया Picnic निघाली निघाली. आणि पिकनिक वगैरे एवढ्या गाजल्या ते 10-15 आम्ही पिकनिक केल्या तर रमेश फडके म्हणजे असं जे सिनियर हा, त्यांना चालायला पुढे जाता येत जड नाहीत जातं. ना बरोबर. ते म्हणाले की राणे पुढची पिकनिक लवकर काढा वगैरे कळलं की नाही तसं या आमच्या पिकनिक निघाल्या त्यानंतर दुसरा आम्ही अशा पुष्कळ ठिकाणी आम्ही गेलो वगैरे लोणावळा अलिबाग जिथे जिथे आणि त्याला पण लोक पैशासाठी कधीही करत नव्हतं बरोबर. अत्रेकट्ट्याचं तुला मी एक सांगेन अत्रेकट्टा जो आहे ना हा रजिस्टर्ड नाही आहे बरोबर. चाणक्यनगर रजिस्टर आहे आमच्या इथे कोणी लहान नाही कोणी मोठा नाही कोणी अमुक नाही तमुक नाही चेअरमन नाही सगळे कार्यकर्ते आहेत बरोबर. या लेडीज संस्थापक मी सांगतो कारण त्यांच्या डोक्यातले म्हणून म्हणतो या 2 लेडीज आणि संस्थापक म्हणून त्यांच्याकडे बघतो पण त्याने आमच्यावर विश्वास टाकला आणि तो सगळ्यांनी आम्ही पुरवला पैसा तर दिलाच पैसा तर लोकांनी सगळ्यात दिला आणि सगळे कार्यकर्ते वगैरे आहेत ना इतका पैसा देतात आज आमच्याकडे 50-60 हजार रुपये आमचे जे अवचेतन ट्रेझर आहेत बरोबर. त्यांच्याकडे कार्यक्रम आपण करू शकतो म्हणून ते म्हणून हा अत्रेकट्टा हा लोकांच्या विश्वासावरती आणि एकमेकावरती आम्ही आणि त्यात कोणाचे हेवे दावे नाहीत वगैरे नाही. राहणेच पुढे का जातो तो अनिलाच का बोलते हे असलं काय नाही आणि फक्त सगळ्या- मराठीत लोक आहेत असं नाही आणि त्याच्यामध्ये. त्याच्यात दुसरा फायदा तू बोलतो हा. मराठी नाही इतर गुजराती लोक शेट्टी आहे, हे त्यांना- शेट्टी तर आहेत तुमचा फोटोग्राफर त्यांनी सगळं डॉक्युमेंटेशन केलंय नाही. पण शेट्टी हे हल्लीच आहे हा. त्याच्या अगोदर सुद्धा जे गुजराती वगैरे आलेले आहेत ना ते पुष्कळ ते झालेले आहे वगैरे पण तुला मी सांगतो की हा जो विश्वास आहे ना लोकांचा तो फार महत्त्वाचा आहे महत्त्वाचा. काही आम्हाला कोणाकडून घ्यावं लागत नाही आणि हे करत असताना तुला मी एक आमचा टी क्लब सुरू झाला मग आम्ही हो. दर शनिवार रविवारी सोमवारच्या. शनिवारचे आम्ही जमायला लागलो मग त्याच्यातून आणखी दुसरा काय केलं मग बर्थडे साजरा झाला
दर मला वाटतं आम्ही पुरोहितला पण बोलवायचो. बर्थडेच्या वेळी आम्ही यायचे, छत्र ठराविक घेऊन पुरोहित आणि ते लोक जागा यायचे. नसताना. आणि याचा एक फायदा असा झाला की प्रत्येक माणूस बोलायला लागला. बोलायला. ज्यांना कधी बोलायची संधी नव्हती ना, ते असे तुम्हाला पेटकर, त्याला पण आम्ही बोलायला केलं. श्याम पेटकर, जो बाळासाहेबांना भेटून ज्याने नोकरी मिळवली, तो एरवी बोलत नाही, कळलं की नाही? त्याला आम्ही बोलता केलेलं आहे. Correct. असे पुष्कळ लोक आहेत की तुम्ही लोकं बोला, निदान मॅम मी तुमचा आभारी आहे वगैरे असं नाही. हां. आणि ते बर्थडेच्या पार्टीवरती त्या कट्ट्यावरती हुलूर वगैरे ना, त्या चाणक्यनगरचे स्वाट पुष्कळ यायचे, लोकं वगैरे यायचे, यायचे. यायचे. हे फार हे होतं, ते एक झालं. आणि हे असं करत असताना सांगतो, म्हणजे हे अत्रे कट्टा हा बेस आहे. बरोबर. अत्रे कट्टा बेस असून त्याच्यातून हे शाखा झालेल्या आहेत. मी जे कार्यक्रम उपक्रम. उपक्रम सुरू झाले, त्याच्यामध्ये दुसरं आता बघा पॅन्डेमिक आलं, हो. लोक निराश झाली, करायचं काय? पण त्याच्यातून एक मध्ये 2 स्कीम निघाल्या. एक ते आचार्य अत्रेंचा हे करायचं म्हणून त्यांच्याविषयी सुरुवात केली. आणि आचार्य अत्रेवरती कित्येक लोकांनी त्यांची आठवणी एवढ्या लिहिल्या की एक ग्रंथ होईल, हो. कळलं की नाही? तर मी पण त्याच्यामध्ये लिहिल्या, कारण मराठा वाचन करायचं. प्रत्येकाने आता तू पण काहीतरी लिहिलं, असं कोणी नाही आहे की आठवणी आचार्य अत्रेविषयी लिहिल्या. काही सांगितलं नाही आहे. इतक्या आठवणी झाल्या आणि तो कार्यक्रम फार, म्हणजे तुमच्या व्हॉट्सअपवरती तो फार गाजला. आणि ह्याच्यात परत एक झालं की हे आपले कार्यकर्ते कसे निर्माण होतात. हे तू बघ, आपले राजाभाऊ फडणवीस, राजाभाई फडणवीसने सगळ्यांना असे काय कामाला लावले, ज्यांना आपण बोलतं केलं म्हणतो त्यांनी लोकांना लिहायला लावलं. त्याने सांगे ज्याचा वाढदिवस आहे त्यांनी त्याचं मनोगत मनोगत लिहायचं. द्या. आणि ते मनोगत लिहिताना मग कळलं की ते रत्न आहेत, रत्न. अशोकनगर आणि चाणक्यनगरमध्ये जी रत्न आहेत ते कसे निर्माण झाले, हे जन्मापासून ते इथपर्यंत कसे आले, हे करत असताना त्यांच्या त्या आलेल्या डिफिकल्टीवर त्यांनी कसा मात केला. आणि आपण तर सगळेच आमच्यासारखे होते. हे कसे कोणी गरीब होते, कोणी असे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, कोणी नव्हते. पण या कामाची आतमध्ये जी आवड होती ना, ती आवड हा अत्रे कट्टा आणि चाणक्य ज्येष्ठ नागरिक संघाने त्यांना दिली ना, म्हणून हे खरंच या संस्थापक जे आहे त्यांचा मला फार आवडतं. म्हणून ते एक झालं वगैरे. आचार्यातल्या कट्ट्याचं एक झालं, वाढदिवसाच्या निमित्ताने एकमेकाला ओळखायला. एकमेकाला आणि लोक बोलाय. आणि दुसरं आम्ही एक कार्यक्रम असा ठेवला दरवर्षी की अत्रे कट्ट्याशी संबंधित जे कार्यकर्ते आहेत त्याने आपले अनुभव सांगायचे. आणि त्या तू पण तुझा अनुभव एक सांगितला होता, कोणी कविता केलेल्या म्हटल्या. अरे तो कार्यक्रम आम्हाला ते 3 तास पुरायचे नाही, अक्षरशः 3 तास पुरायचे नाही, म्हणून तो 2 पार्टमध्ये करावा लागला. आणि लोक बोलायला लागले, मला काहीतरी सांगायचं आहे. एक नाटक झालं ना तसं एक मला काहीतरी बोलायचं आहे. हा जो कार्यक्रम झाला तो फारच खराच होता. आणि नंतर आमच्या खुर्च्या त्या लोकांनी पैसे कसे द्यायचे ते तुला सांगतो. ते पैसे द्यायचे तर लोक स्वतःहून पैसे द्यायचे, खुर्च्या घेण्यासाठी नव्हत्या. तर लोकांनी खुर्च्यासाठी एक खुर्ची 250 रुपयाची. सुरुवातीला आम्ही 15 घेतले, रांगणेकरांनी 17 अगोदर घेतली होती. नंतर आता मला वाटतं आपल्याकडे 50 खुर्च्या आहेत आणि पैसे पण आपल्याकडे भरपूर आहेत. नंतर ती आपल्या ती जागा पण आपल्याला मिळाली, त्या जागेचा उपयोग झाला. पण ह्याच्यातून आणखी एक हे झालं वैशिष्ट्य, काय कोणाचा प्रॉब्लेम असेल शिक्षणासाठी काय असेल तर शिक्षणासाठी मदत गरीब लोकांना बांधवडीच्या तुम्ही सगळ्या लोकांनी 1-2 आपण लोकांना अशी मदत केली. 1000 रुपये 15 त्या आईला आणि त्या मुलीला आणून तिचा आपण सत्कार करून आणि ते काटे म्हणून जे आहेत त्या ह्याचे भूमी आर्केटचे त्यांनी तो वया दिला होता. त्या वयाचं डिस्ट्रीब्युशन त्यांनी त्यांनाच दिलं असं नव्हे, त्याने मला पण दिला. आणि मला बोलले तुमच्या गावाला. मी त्यांना विचारलं तुम्हाला काय मोफत मिळतात म्हणून. तेव्हा नाही, ज्यांना पाहिजे त्याला मी स्टेशनरीकडून विकत घेऊन देतो. अशी माणसं, ही अशी तऱ्हेची माणसं आपल्याला भेटली. तर मग मी परत तो पैशाचा प्रॉब्लेम होता. मला गावच्या काही लोकांना मदत करायची होती. उद्या अक्षरशः ते कॉलेजला जाऊ शकत नाही, फी भरू शकत नाही, पण त्यांना काहीतरी करायचं आहे. आणि दे आर मोर दॅन ॲव्हरेज. त्यांचा जो IQ आहे ना त्याचा उपयोग करावा. तर त्याकरता मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान केलं. तर तुम्ही सगळ्यांनी मला पुष्कळ मदत केली. आमच्या गावच्या 1-2 मुलींची फी आपण भरतो. तर त्या सगळ्या आपले अनिल सावंत आहेत, पुष्कळ लोक आहेत. ते एकूण नावं घ्यावी तेवढी कमी आहेत वगैरे. पण तुला मगाशी सांगितल्याप्रमाणे पैसा कसा येतो ना, यू फाइंड द पर्पज मीन्स विल फॉलो. तर मला त्याचं सांगितलं तुम्हाला हसू येईल. आम्ही प्रथमच गणपती आणला. आम्ही 1.5 दिवसाचा गणपती आला. 1.5 दिवसामध्ये पहिल्या वर्षी आमचं 5,000 रुपये लोकांनी 500 रुपये पेटीने देवाच्या. आणि त्या पैशाचं करायचं काय? तर मला बोलले तुम्ही. म्हटलं हा दे आपल्या गावच्या लोकांच्या त्याची नावं. मग तुम्हाला मी योजना सांगितली. मग अनिल आपले अवचट म्हणाले, अवचट नाही काय लालबुद्रे ते म्हणाले माझ्याकडे गणपतीचे पैसे जमले ते पण घ्या. दुसरे एक पायलट आहेत राकेश बेडसे, तेवढे माझ्याकडे पण आहे. अशा लोकांनी पैसे देऊन 7-8 हजार रुपये माझ्याकडे जमले. ते घेऊन
ते घेऊन मी गावी गेलो, त्या विद्यार्थ्यांना माझ्या घरी वगैरे बोलवलं वगैरे बरोबर. आणि घरच्या घरी मोठा समारंभ वगैरे नाही केला आणि त्या विद्यार्थ्यांनी ज्याने ज्याने आपल्याला मदत केली त्याला बरोबर. फोन केला. पण हे करत असताना माझ्याबरोबर माझे एक मित्र आले होते कॅनडाचे, पूर्वी रिझर्व्ह बँकेत राहत होते. ते सगळं मित्र होते आणि ते माझ्याबरोबर गावी आले होते. माझं गाव बघायचं होतं वगैरे, हे खेडं कसं आहे, कारण त्याने खेडं पाहिलं नव्हतं. म्हणून ते आणि मी ते बघत होते की मी लोकांना मदत करतोय, पैसे देतोय, बरोबर. ते काय वगैरे देतोय, वह्या वाटतोय, काटेने दिलेल्या बरोबर. तुम्ही लोकांनी दिलेले सगळे पैसे वाटतोय वगैरे. मग ते म्हणाले हे सगळं काय वगैरे. म्हणतो मगाशी मी सांगितलं ना की यू फाइंड द पर्पज मीन्स विल फॉलो. ते मला म्हणाले मला काहीतरी 5,000-1,000 रुपये तुम्हाला मदत अरे वा, करायची आहे. हा, मोठी amount आहे. मोठी अमाऊंट आहे वगैरे. मी म्हटलं तुम्ही असं माझ्याकडे नका देऊ, मी तुम्हाला आय विल आयडेंटिफाय समोर. मग मी एक आयडेंटिफाय करायला तिथं लोकांशी बोललो वगैरे. तर अनेक कुटुंबातलाच एक मुलगा तो SSCला Needy होता. 80-90% काय मार्क मिळाले होते आणि त्याला मालवणला इंजिनिअरिंग डिप्लोमाला त्याने ॲडमिशन घेतली. त्याची फीचा वगैरे प्रॉब्लेम होते. मग त्या घरी त्याला घेऊन गेलो तिथे आणि फोटो त्याला त्यांनी ती मदत वगैरे केली. चांगलं. म्हणजे पैसा तुमच्या मनात जर असेल काही करायचं तर जो परमेश्वर किंवा कोणी कोणत्या तरी रूपाने कसा येऊ शकतो त्याचीही उदाहरणं आहेत वगैरे. आणि असे अनुभव मला पुष्कळ वेळ आले ते. चांगलं आहे. आता तुझं मला वाटतं बरंचसं आयुष्य मुंबईमध्ये गेल्यामुळे गावापासून तू लांब आला होता, पण परत तू गावाकडे नाळ कशी जोडली? काही त्याला मी 14 मे 1958ला मुंबईत जो आलो त्यानंतर गावी गेलो असेल पण जास्त दिवस अजून राहता पण. नाही, कारण मग ते कॉलेज नंतर ऑफिस हे वगैरे. नंतर रिटायरमेंट झाल्यानंतर मात्र मी जायला लागलो आणि झाल्यानंतर वाटलं की मी मूळ शेतकरी आहे माझा. बरोबर. माझा पिंड हा शेतकऱ्याचा आहे वगैरे. कारण चिखलात जंगलात झावळं वरडात अशी सगळ्या तऱ्हेची कामं, डोक्यावर ओझी नेण्यामध्ये सगळ्या तऱ्हेची कामं मी केलेली आहेत. आणि ते मला आठवलं. मग आपण गावासाठी काय करत नसलो, कारण मी बोलणी केली पण गावातले काय लोक तशी का कोण झाले IQ कमी असलेच लोक मागे राहिले आहेत. त्यामुळे तसे आणि जे माझ्याबरोबर जे लोक होते ते पण माझ्याबरोबर असलेले मला 2 शाळा सुट्टे असे सापडले की त्यांनी त्यांची बायको गावी यायला तयार नाही, पण एकाने 22 एकर जमीन घेतली आहे फार. म्हणजे हा तो कोळी समाजाचा, आम्ही 7वीपर्यंत. त्याने मला नेलं, दाखवलं. तो म्हणे बघ ही सगळे काजू हे झाडं ब्रीज वगैरे असं कुठले लोकांची. दुसरा एक त्याने 6-7 एकर त्याची पण बायको मुंबईला. त्याच्याकडे गाडी होती. तो म्हणतो मी गाडी कणकवलीला ठेवतो आणि त्या हे गावात येतो, परत जातो येतो, पण बायको वगैरे येत नाही. त्याने समुद्रकिनारी 6-7 एकर जमीन, त्याला मुलं बाळं पण नाही आहे. कळलं की नाही? ते मुलं बाळं पण त्यांची येत नाही आणि ह्याला नाही येत. त्या लोकांनी पण अशी हे घेतली. मग माझ्या डोक्यात आलं आपण काय करणार. मग मी ठरवलं आपणही काहीतरी हे करायला पाहिजे. म्हणून मग माझ्या बोलणी केल्यानंतर माझ्या चुलत भावाने जो माझ्यावर राहतो त्याने मला स्वतःची काय 2-2.5 एकर जमीन होती ती दिली. मी घरच्यांची परवानगी मिळवली आणि ती मी डेव्हलप केली. ते डेव्हलप केल्यानंतर अक्षरशः जंगल आम्ही तोडून माणसं गोळा करून वगैरे बोरवेल खोदली वगैरे तिथे. आणि तिथे जवळजवळ आज तुला सगळं सांगत नाही बसलं तरी बोरवेल खोदल्याने पाण्याची पहिली व्यवस्था झाली. पाण्याची व्यवस्था झाल्यानंतर मी 150 सुरुवातीला ज्याला हापूस आंब्याची म्हणतात ती झाडं लावली. एक 60 माडाची नारळाची झाडं लावली आणि प्रत्येक प्रकारची झाडं वगैरे मी लावली. आणि ही वेंगुर्ल्याला जे आपले कृषी विद्यापीठाचं जे हे आहे ना मोठी, तिथे शास्त्र म्हणजे प्रयोगशाळाच म्हण सगळ्यात त्याची झाडं, तिथूनही सगळी मी झाडं आणली. तिथून झाडं आणून ती झाडं लावलं. त्यानंतर मला वाटलं अजूनही जे पाणी आहे तर अजून माझे 2 माझ्याच कुटुंबातले 2 अजून प्लॉट सिलेक्ट केले. एका ठिकाणी 8-10 गुंठ्याची, दुसऱ्या ठिकाणी 20 गुंठ्याची. आणि कोकणामध्ये जी झाडं होतात ती झाडं लावून ती मी आज झाडं तिथे केलं. ही झाडं लावते. माझा उद्देश मला माझी प्रॉपर्टी हा मुळीच नाही, माझ्या मुलाने जाऊन करावं अशी नाही. मला त्याची फळं मिळतील तर मी जिवंत असं मिळालं तर मला सगळ्यांना देईल वगैरे. पण हा कमर्शियल हेतू नाही. माझा जी नाळ आहे त्याचा उपयोग करावा, पाणी आहे त्याचा उपयोग करावा आणि माझं बघून इतरांनी करावं हा माझा मूळ उद्देश होता. आणि ते काही लोक करतायत काय असं ना. आता सुरुवातीला मला अनुभव आला होता की लोक करणार नाहीत, पण आता झाली. मला माझा ते चुलत भाऊ तो म्हणाला अरे पंडित तुझं बघून मी करतोय वगैरे. पण त्याने पण जवळजवळ 1 एकरच्या जमिनीमध्ये काही केलं. हे सगळं पाहिल्यानंतर ना हे तर मला ते याची आठवण झाली. जो गिरीश कर्नाडचा पिक्चर होता ना मंथन, तो मंथनची स्मिता पाटील आणि गिरीश कर्नाड एका गावात जातात, देवीचं प्रोजेक्ट करतात. पण ते
त्यांना तिथले लोक इतके सतवतात की ते वैतागून ते सोडून जातात वगैरे असं दाखवलं आहे. आणि नंतर ते रेल्वे स्टेशन 3-1 वर्षांनी रेल्वे स्टेशनवर जातात आणि तेव्हा त्याचा उपयोग होत नाही, लोक काही कोणी नाही. त्यावेळी एक माणूस धावत येतो आणि त्याला भेटतो आणि तो म्हणते तुम्ही जे केलं ते काम मी चालू करणार कंटिन्यू. म्हणजे मंथनातून एक माणूस निर्माण केलं तर तसं आमच्या या मंथनातून कोण ना कोण निर्माण व्हावं हे माझ्या मनात मात्र एक हेतू आहे वगैरे माझ्या मनात. आता तुझं इतकं मला वाटतं तुझं 50 वर्षाचं वैवाहिक जीवनला मीनाताईंची साथ जोरदार मिळाली. तुझं फिरती असल्यामुळे घरात तुला लक्ष देता आलं नाही, तर तुझ्या ते म्हणतो ते खरं आहे. मी एकत्र कुटुंबात जन्माला आलो तर मी आलो तर एकटा असं नव्हतं. मी आणि माझी बायको आणि मुलगा असं नव्हतं. तुम्ही पाहिलं असेल माझ्याकडे भाच्या होत्या, चुलत भावंड होती. माझी जी भावंड होती ती होती, त्यांची हे करून पण हे सगळं काम माझ्या बायकोने केलं, मनाने केलं. आणि त्यामुळे तो मला काही त्यांची शिक्षणं पण त्याने पूर्ण केली, काही नोकऱ्या पण तिनेच मिळवून दिलेल्या आहेत एका दोघांना. ते केलं, त्याला प्रत्येकाला स्टाईल केलं की म्हणजे सक्का भाता सक्का तुला असं काही नाही. हे सगळं एकच कारण मला ज्याने आणलं त्याच्या माझ्या डोक्याने ते तिला पण पटलं. ते मात्र काम तिने ते केलं. आणि आज माझा मुलगा पायलट आहे, त्यामुळे मला तशी काय हे नाही आहे. सगळं काय व्यवस्थित मला सुखी समाधी. आणि आपल्या ओशोने सांगितल्याप्रमाणे अपेक्षा कशी करायची नाही, एक्सपेशली द मेन कॉल. त्यामुळे ते पण तसं मला वाटतं की अपेक्षा न करता जगलो तर काहीतरी आपण करत राहावं. तुमच्यासारखे मित्रमंडळी मला सगळ्यात म्हणतात आचार्य, मला घरचे लोक पण जातात ना, हे ते गप्प असतात. आता उद्या यांच्या कट्ट्यावर कसे तरतरी करतात. आणि वस्तुस्थिती आहे, औषध ही वस्तुस्थिती आहे. व्हॉट्सअपवर मला जास्त तरी पण मी जे लिहितो हे बघा, माझे नात म्हणते रात्रीचे उठून ते व्हॉट्सअप बघतात आणि काय काय लिहित असतात. तुम्हाला सांगतो बाबा, मी तक्रार करते, मी उठते ते बाजूला नसतात माझ्या. पण हे जे आहे ना, हे अत्रे कट्ट्याने जे काही दिलं आहे ना, ते फार मोठी देणगी आहे असं सांगतो. आणि हे सगळं असं त्या फॅमिलीच्या बाबतीत स्वतःचा मी सुखी माणूस आहे वगैरे हे काय. आणि आपण बघितलं की तुला समाजकार्याची आवड आहे व तू बरंचसं काम केलं, पण हे सर्व केल्यानंतर तुला असं वाटतं का की काहीतरी राहिलं आहे, काही खंत आहे की असं झालं तर बरं होईल, तर चुकलं आहे काहीतरी वगैरे? तो प्रश्न तुझा तसा फार बरा वाटतो. पण ते मला वैयक्तिक काही खंत नाही. वैयक्तिक मी फार सुखी माणूस आहे. जे काय पाहिजे एखाद्या व्यक्तीला ते सगळं आहे. घरदार आहे, चांगले माझा फायनान्शियल बी वेल मुलगा, हे सगळं चांगलं आहे. पण कधी कधी विचार करायची सवय. तुला म्हणलं मग चरित्र जी सगळ्यांची वाचायचो, त्या लोकांनी जे कामं केलं तसं आपण काय काम करू शकलो नाही. पण ज्यांनी केलेलं आहे त्यांना सुद्धा त्यांचे ड्यूज मिळाले ना. उदाहरण सांगायचं तर आता सुद्धा ते नवीन मुंबईमध्ये विमानतळ होतं आहे आणि त्याचं नाव कोणाला द्यावं म्हणून जी ॲजिटेशन चालू आहे, त्यांची चढावड चालू आहे, राजकारण चालू आहे. हे पाहिलं की वीट येतो, कंटाळा येतो. अरे ज्या माणसाने भारतामध्ये विमान आणलं, त्याने तो आपल्याला नतमस्तक होणारा महाराज दिला वगैरे. आणि त्या एअर इंडियाच्या त्या माणसाचं नाव, जे.आर.डी. टाटाचं नाव सगळीकडे, इंदिरा गांधीचं आहे, छत्रपती शिवाजी महाराज, सुभाषचंद्र बोस आहे, त्या सगळ्या. आणि ज्या माणसाने त्याचं नाव तुम्हाला द्यायला कोणाला सुचू नये. तसेच दुसरे ते आपले महर्षी कर्वेने शिक्षणासाठी जे स्त्रियांच्या काही केलं, त्याने सगळं आयुष्य त्यांना भारतरत्न दिलं आहे खरं आहे. पण अशी एखादी युनिव्हर्सिटी त्यांच्या त्या कामातून निर्माण झाली, SNDT, पण त्यात त्यांचं नाव नव्हतं. कारण त्याला लागणारा पैसा एका पुढे मराठी का मोठ्या मारवाडी माणसाने दिला असा, तर त्याचं नाव दिलं तर चुकीचं काय नसतं. पण खंत वाटते की ज्याने सर्वस्व दिलं की असे त्याचं नाही. जगन्नाथ शंकर शेटचके, त्याने शिक्षणासाठी एवढं सगळं आयुष्य घालवलं. रेल्वे ठाणा टू मुंबई आणण्यात त्याचा मोठा आहे. ब्रिटिशांशी चांगले संबंध ठेवून आपल्या समाजाने पुढे यावं त्याच्याकरता झटणारे माणूस आहेत वगैरे. त्यांनी आपल्या घरात आपली शाळा त्यांनी निर्माण केली. अशा त्या माणसाचं सुद्धा कुठे असं मोठं नाव होऊ नये हे याच्याकडे ही थोडीशी मला खंत वाटते. मग आता मला वाटतं तुला पुष्कळसं सांगून तू झालेलंच आहे. मी विचारलेलं तुला स्वतःहून असं काही सांगायचं आहे काय? नाही, सगळं माझं जीवन तुला सांगितलं ते बरोबर आहे ते बरोबर. मग आता आपण राणेंचं जे जीवन आहे ते आपण त्यांच्या शब्दामध्ये ऐकलेलं आहे व त्यावरनं आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की त्यांचे अथक परिश्रम, नंतर त्यांनी केलेलं वाङ्मय, चांगलं वाङ्मयाचं वाचन करून नुसतं ते थांबले नाहीत, त्यातल्या चांगल्या गोष्टीचं मनन करून त्या गोष्टी त्याने आत्मसात केल्या. त्यानंतर चांगल्या वक्त्यांची त्यांनी भाषणं ऐकली, त्यांचे विचार, त्यांच्या लकबी सवयी यासुद्धा त्या आपल्या जीवनामध्ये त्यांनी अंगीकारल्या. व त्यामुळेच आज आपण बघितलं की राणेने अगदी झिरोतनं प्रगती करत किती प्रगती केली ते परत मी सगळ्या गोष्टी सांगत नाही.
त्यांनी आम्हाला अशोकनगरमध्ये सुद्धा एकत्र आणलं अत्रेकट्ट्याद्वारे. वेगवेगळे कार्यक्रम करण्यामध्ये सुद्धा त्यांचा पुढाकार आहे. ज्येष्ठ नागरिक संघ आर्य चाणक्यनगरमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आहे. तर अशा सगळ्या ठिकाणी राणेने सर्वांना एकत्र गुंफले व त्यामुळे आज आम्हाला काहीतरी ॲक्टिव्हिटीज मिळाल्यामुळे आम्ही संबंध बिझी राहिलो आहे, पण काहीतरी चांगलं कार्य करतो अशी एक भावना आमच्यामध्ये झालेली आहे. आज जो ह्या गप्पा गोष्टीचा कार्यक्रम आम्हाला भाग घेता आला, संधी मिळाली, त्याबद्दल मी श्रीयुत माधवराव पुरोहित जे सचिव आर्य चाणक्यनगर ज्येष्ठ नागरिक संघ कांदिवली पूर्व याचे आहेत, त्यांचे मी आभार मानतो. व राणेंना पण त्यांनी जी उपयुक्त माहिती आज अगदी मुक्तपणे दिलेली आहे ती सर्वांनाच व त्यातल्या त्यात तरुण पिढीला नक्कीच हे बोधप्रद ठरेल याबद्दल मला काही शंका नाही. राणे, तुझे पण खूप खूप आभार. व आता हा आपला गप्पा गोष्टीचा जो कार्यक्रम आहे तो येथेच संपन्न झाला असं मी जाहीर करतो. नमस्ते. नमस्कार.